आणि त्याच्यामध्ये कृष्ण परमात्म्याचा उद्धवाचा जो आपल्या आत्मकल्याणासाठी असणारा जो संवाद आहे, जो एकमेकांमध्ये जे त्यांचं बोलणं आहे भगवान श्रीकृष्णाचं आणि उद्धवाचं, तर ते बोलणं इथं त्यांनी मराठी भाषेमध्ये भागवत रूपानं पद्ये म्हणजे ओवीबद्ध रीतीनं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आपल्यासाठी प्रसाद म्हणून, आपल्यासाठी एक औषधी म्हणून, मोक्षाची एक साधना, मोक्षाचा एक मार्ग मराठी भाषेमध्ये आपल्यासाठी खुला केलेला आहे. हे साधू संतांचे खूप मोठे उपकार आहे. कारण संतांच्या वाणीतून ज्या ज्या विषयाला स्पर्श झाला ते विषय असामान्य असे विशेष जीवाच्या अज्ञानाचा छेद करणारे, भ्रमाचा छेद करणारे, कल्पनेला निवारण करणारे असे शब्द संतांच्या मुखातून प्रत्येक विषयाच्या संबंधात येत असतात. म्हणून संतांची वाणी ही भव्य दिव्य आणि सर्व दुःखनाशक असते. सर्वच प्रकारचे दुःख संतांच्या वाणीच्या सामर्थ्यानं निवृत्त होत असतात. जसं हवा सुटली म्हणजे ढग पुढं पळत असतात. झाडू हातात घेतला आणि झाडाला सुरुवात केली म्हणजे केर कचरा सर्व एका बाजूला जमा होत असतो आणि तो जाळून टाकता येत असतो. त्याप्रमाणे संतांच्या शब्दानं, संतांच्या वचने वारी जन्म दुःख, सर्व प्रकारचं दुःख संतांच्या शब्दानं वारल्या जातं. का तर ते शब्द तत्वस्पर्शी असतात, त्या शब्दाला अनुभव असतो माग. ब्रह्मानुभूती किंवा ब्रह्मानुभव, ब्रह्मज्ञान संतांच्या शब्द वाटे येत असते. असे संतांचे शब्द. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी. तुम्ही आम्ही जे संतांच्या मागून आलेलो आहोत हे लोकात, तर आपल्या उद्धारासाठी संतांनी मुद्दाम शब्दाची योजना केलेली आहे. म्हणून नाथबाबा भागवतामध्ये सुरुवातीला गणपतीचं रूपक करून आपल्याला गणपती समजावून दिलेला आहे. ओमकार स्वरूप गणपती, जो जगाचं बीज आहे, जो सर्व जगाचं कारण आहे, अधिष्ठान आहे, आधीच आहे, आदि बीज म्हणते त्याला. ते मी गुरु कृपेने मिले आदि बीज. असं ओंकार स्वरूप, आकार उकार आणि मकार या तीन मात्रा आहेत ओंकाराच्या. अ उ आणि म हे तीन शब्द एका जागेवर आल्यावर ओम शब्द तयार होत असतो. अ उ आणि म. हा कंठातून निघणारा आकार आहे. उ हा कंठातूनच निघतो, पण होठ एका जागेवर जमा करावं लागतात तेव्हा निघतो. आणि मग हे होठ बंद केल्यावर नाकातून जर हवा आली बाहेर सहज, तर मग उच्चार निघतो. हे तोंड उघडावं लागतं, उ तोंड जमा करावं लागतात होठ, आणि मग तोंड मिटावं लागतात तेव्हा म म्हणता येतं. तोंड न मिटता म म्हणून दाखवा म्हणता येत नाही. म हा शब्द आहे, हा होठ मिटल्याशिवाय म्हणता येत नाही. उ हा शब्द होठ गोळा केल्याशिवाय म्हणता येत नाही. आणि अ ला काहीच करावं लागत नाही, फक्त तोंड ध्वनी येण्यासाठी उघडावं लागते अ. म्हणून पहिला शब्द आहे आकार अ. म्हणून मुलाला सुद्धा अ हे सुरुवातीला बोलता येते, आई, त्याच्यामुळे शब्द आई. अ हा शब्द उच्चारायला काहीच लागत नाही, सहज शब्द येतो. शब्द तो स्वर आहे, स्वर. अ हा स्वर आहे. तसे 16 स्वर आहेत. अ आ इ ई उ ऊ ए आय ओ औ अम आ. त्याच्यात रुरु आणि लुलू पहिली घालत होती ऋषीच. तर हे 16 स्वर सहज, म्हणजे जीभ दाताला न लावता, घोटाला न लावता, टाळून न लावता
दाताचा आणि जिभीचा आघात न होता, जिभीचा होटा संघ किंवा टाळू संघ स्पर्श न होता, नुसत्या कंठातूनच, त्याला कंठवे म्हणतात, नुसत्या कंठातूनच ते स्वर निघत असतात. फक्त होटाचं सहकार्य लागतं त्याला बंद होणं, मिटणं, उघडणं, जमा करणं. म्हणून अ, उ आणि म हे 3 शब्द आहेत, ते सहज शब्द आहेत. ते बाळाला सुद्धा बोलता येतात. अ, उ, म. मुळाच्या सहज शब्दातून ओंकार ध्वनी, आकार, उकार आणि मकार या 3 शब्दातून निघतो. हा मूळ ध्वनी आहे आणि मूळ अर्थासाठी वापरलेला आहे. मूळ जे ब्रह्म आहे, मूळ जे अधिष्ठान आहे, मूळ जो देव आहे, मूळ मायेच्या पलीकडा मूळ देव, तर त्याला दाखवून देण्यासाठी ओंकार शब्द आहे. त्याच द्योतक आहे, त्याच दर्शक आहे, किंवा त्याच इशारा करणार आहे. ओम शब्द काय? महाराज म्हणतात ना, ओम नमोजी आद्या. ओम कोण आहे? जो सर्वांच्या आधीचा आहे, जो सहज आहे. जग झालेला आहे, तो झालेला नाही, सहज आहे. ओम त्याचं नाव आहे. कोण्या देवाचं नाव ओम आहे? जो आद्य आहे त्याचं, जो वेदानं गायलेला आहे. वेद ज्याचं भाग झालीत गायन करायसाठी, चौवेदी जाणं, साई शास्त्री कारण, 18 पुराण, हर्षी गाती, ते ओम आहे. वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वसंवेद्या, तो दुसऱ्याला कोणाकडून जाणल्या जात नाही, तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे, स्वसंवेद्या. आणि आत्मरूप तो सर्वांच्या आत आहे, सर्वांना त्याचा अनुभव आहे. सर्व त्याच्या वाचून काहीच नाही, त्याच्या वाचून कोणीच वेगळं नाही, असं आत्मस्वरूप आहे. सर्वांचा आत्माच तो ओम आहे, सर्वांचा आत्माच ते ब्रह्म आहे, सर्वांचा आत्म्याच ब्रह्म म्हणून वेदानं वर्णन केले ओंकार स्वरूपार्थ. आणि ते स्वतः ज्ञान स्वरूप आहे. बोल नका, बोल नका, आलेली माणसं बोल नका, ऐकायचं. हा, आल्यावर कोणीच कोणाला बोलायचं नाही, कोणाकडे इशारे पिन करायचे नाही, शांत चित्तानं ऐकायचं. तुम्ही माझा फिरायचे का? म्हणजे काय होईल, ते विचलित होते ना, तिथं ठेवा, ते प्रसादी जाणून टाकते शेवटला, ते राहू द्या वाटते त्याच्यापेक्षा. म्हणजे काहीतरी आपण करून ह्या पाठापासून बाजूला मन जातं आपलं, आणि पाठापासून बाजूला मन गेले की झाला संसार. कारण आपलं मन तर बाजूलाच आहे आधीच. कसं बस इथं नामस्मरण करून दर्शन घेऊन बळत 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 ओढून ताडून इथं आणली आली. बैल नांगराला झोपल्यासारखा, ते का आपोआप शिवल देत नाही, खांदा देत नाही, बळत चुप करून सांभाळून हे करून आणलेले. आणि इथं जर का आपण हिसकून दिलं ती की पुन्हा तास धरीत नाही, ती आपली हानी होती त्याच्यात, आपल्याला कळत नाही. म्हणून शुद्धता आणि स्थिरता अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. एक तर चित्त शुद्ध जर असलं तर ते अस्थिर होतच नसते, शुद्ध पाहिजे. शुद्ध असल्यावर ते शुद्धाकडे लागत आहे, शुद्ध चिंतन आहे, शुद्ध ज्ञान आहे. अशुद्ध चित्त इथं लागत नाही. जशी घाणीवर बसणारी माशी फुलावर बसत नाही, मधावर बसत नाही. मधमाशी बहुतेक घाणीवर बसत नाही, आणि घरमाशी ती फुलावर मधावर बसत नाही, ती घाणीवरच बसते. खरकट कुठं पाहिजे, जितकं शिळ जास्त, जितकं वासाचं जास्त, जितकी घाण जास्त, तितकी जास्त बसती घरमाशी. ध्यानात घ्या, कारण तीच घाण स्वरूप असल्यामुळं ती घाणीवरच बसते. आणि भुंगा जो सुगंधावर बसतो, सुमन सुगंधू रे भ्रमरा, सांगितो अवगुण रे भ्रमरा. भ्रमा आहे भुंग्या, भ्रमरा सुमन सुगंधू शेव. भुंग्याच्या 2 जाती सांगितलेल्या आहेत, एक घाणीला चिटकलेला भुंगा आणि एक फुलाला चिटकलेला भुंगा. ज्याला घाण आवडती तो एक भुंगा आहे काळा, आणि एक लाल पिवळा भुंगा असतो, तो कशावर बसतो? फुलावर बसतो. फुलावरला भुंगा वेगळा. म्हणून आपण फुलावरला भुंगा बना. फुलावरला भुंगा जर बनलो तर आपण, तर आपल्याला खरकट, उष्ट, सांडवून, शिळ, घाण पाहिलेली ती आवडणार नाही, तिकडं आपलं मन लागणार नाही, तिकडून आपण दूर जातो.
आणि सुगंधावर येतो, चिंतनावर येतो, स्वच्छतेवर येतो. म्हणून नामस्मरण सांगितल्याने चित्त शुद्ध करायसाठी आणि देवाचं दर्शन ध्यान सांगितल्याने चित्त अंतःकरण स्थिर करण्यासाठी. दर्शन काय घ्यायचं देवाचं रोज? आपलं चित्त ध्यान लागलं पाहिजे, तर मूर्तीकडे पाहून आपलं मन थांबलं पाहिजे. हे पहा, दर्शन कशाला म्हणते? चालता चालता सांगतो. आपलं चित्त एक क्षण तरी तिथं असं स्थिर झालं पाहिजे, तेव्हा दर्शन झालं. मग 2 क्षण, 3 क्षण, 5 क्षण, 10 क्षण, अर्धा मिनिट, 1 मिनिट, जितकं जास्त तिथं मूर्तीवर, देवालयात, संतांचं दर्शन घेताना जितकं जास्त स्थिर होईल तितकं तो जास्त दर्शक आहे, त्याला दर्शन घडलं. म्हणून दर्शन घेताना आपल्याला दर्शन घेताना 2-3 सेकंद 5 सेकंद लागतेच, पण तितक्या वेळात मन तिथं आहे का? तितका वेळ ते मन मूर्तीवर राहिलं का? ध्यानात घ्या. तितका वेळात मनात संसार विसरला का? घरदार, काम धाम, घाई धांदल विसरला. तितका वेळ हे ध्यानातून बाजूला गेला का? ध्यानात घ्या. तितका वेळ आपण सर्वांना विसरून तिथे एकरूप झालोत का? तेव्हा दर्शन आहे. सर्वांना विसरून बाप रुक्मादेवीवर विठ्ठलाच्या भेटी आणि आपले संसाठी करून ठेला. हे शब्द पण बरोबर वापरीत नाहीत म्हणून कळत नाही. आपल्या सेवेसाठी म्हणतील, तसं नाही. ते वाचा तिथं मालिकात काय आहे, रोजचा अभंग येऊ, पण म्हणणारे बी चुकतील. काय सांगायचं? तो ऐकणारच काय करावं? म्हणून बाप रुक्मादेवीवर विठ्ठलाच्या भेटी, विठ्ठलाची भेट बाप रुक्मादेवीवर म्हणजे ज्ञानोबा म्हणतात मी घेतली, पण आपले संसाठी करून ठेला. जे आपलं होतं आधीच घरण दारण कामन धामन, मनातला गाडदा, देहन इंद्रियन प्राणन, संस्कार अनेक, वासना कल्पना, त्या सर्व कल्पनाची संसाठी केली. सारलं त्याला माग, पडत केलं त्याला माग, स्वच्छ केलं त्याला धुवून. गुरुवाक्य मन धुतले. जर आपण याला सारून टाकलं बाजूला, तरच आपल्याला हे पहा, ते गबाळा संघ घेऊन दर्शन होत नाही देवाचं. गबाळाला बाजूला सारल्याशिवाय देवाचं दर्शन होत नसतंय. अनेक नका पडू गबाळाचे भरीन ते आहे थोरी नागवन. ध्यानात घ्या. तर काही काही गोष्टी बाजूला सारावं लागतात. देवाचं दर्शन घ्यायचंय, समजा आपण देवाचं दर्शन आलो तर आधी तर चप्पल बूट बाजूला काढून टाकावं लागतो. तसं नाही जमत. ध्यानात घ्या. काही काही मंदिरात अशी शिस्त, चप्पल बूट तर सारा, पण कपड्याशी दर्शन घेत नाहीत. कपडे काढा अंगावर, लांगड काढा म्हणते, उघड्या अंगाने आत जा. काय काही मंदिरात अशी शिस्त आहे की तुमचे सर्वच कपडे काढा, हे कपडे घालून मधात जावं लागतं. हे आमचे मंदिरातले कपडे असते ते सवळी, ते घालून मधात जा. तुमचे मोबाईल पेन ते काढा, तुमचे घ्यायचे कागद पैसे ते, आणि समजे कपडे सर्व काढून टाका. ते हे कपडे घाला, ते बुटा चपलाचा बाजूला टाका तिकडून. म्हणजे गाबा बाजूला सारून देवाचं काय करायचंय? दर्शन घ्यायचंय. आता हे करता येईल. मोबाईल, कपडे, पेन, मुद्या हे काढून टाकता येईल. टोपी, शर्ट, कुर्तं, धोतर, आणि त्याचे नेसता येईल. हे गेलं, हे सोपं बी करायला. हे बी करीत नाहीत काही, पण केलं तर जमतंय. पण इंद्रिय बहिर्मुख ठेवून आत जाता येत नाही. त्यासाठी कासव आहे. कासव कशासाठी? कासवाला आपले 6 अवयव आत घेता येते पाहिजे तेव्हा, आणि सुरक्षित ठिकाणी जाता येते. कासवानं जर आत घेतले ना, त्याला दगडानं जरी हाणलं, चांगला परिपक्व कासव असला तरी त्याला लागत नाही. ढाली पाहिल्या त्याच्यात होत्या शिवरायाच्या काळात, त्याच्या आधीच्या काळात. ढाल कशाची होती? कासवाच्या त्या पाठीची टापराची मागच्या कवचाची, त्या कवच. कारण त्याच्यावर दगड हाना तरी बी ते इतकं कडक आहे, इतकं निबर आहे, इतकं घन आहे की त्याला लागत नाही. पण त्याच्या आत कासव इतकं सुकुमार आहे की ते लोण्यावानी चांग आहे त्याच. इतकं सुकुमार कौल अंग, पण कसं काय टिकत आहे? त्याला आत घ्यायची कला आहे त्या ढालीत, त्या कवचात. तस आपले 5 इंद्रिय आणि 6वं मन ते बाहेर निघू देऊ नका. मंदिरात गेल्यावर कासवासारखा आत घ्या. आपले डोळे रूपाकडे जाते, आपले कान शब्दाकडे जाते, आपली जिव्हा
स्वयंपाक घरातल्या चवीकडे जाती, आपलं नाक आतेड तेलकट फुलाकड जातंय, आपला त्वचा गादी तकवे थंड कूलरची एसीची हवा तिकडे जाती, आणि आपलं मन अनेक मनातल्या कल्पना वासना आहे त्याच्याकडे जात, अनेक विचाराकडे जाते इथल्या व्यवहारातल्या. मग हे कुठेतरी बांगाबांगी होती सहा इंद्रियाची. मनस्य षष्ट इंद्रियानी, मन आणि 5 इंद्रिय मग धरून 6 होते. 5 ज्ञानेंद्रिय जे बाहेर धावतील नेहमी, आणि मन त्याच्या वाट बाहेर धावते 6. तसेच कासवाचे बी 4 पाय, 1 शेपूट आणि 1 तोंड, हे किती येत अवयव त्याला? 6. ते 6 अवयव पाहिजे तेव्हा बाहेर काढत ते, आणि पाहिजे तेव्हा काय करतं, जेव्हा जेव्हा धोका येईल तेव्हा काय करते, हात आवरून घेते. तितक्याच कामामुळे कासव आहे. कासव कशामुळे? आणि कच्छ एक अवतार बी घेतलेला आहे देवान. मत्स्याच्या पुढचा अवतार कोणता आहे महाराज? कच्छ म्हणजे कासव. कासवाचा अवतार घेतलेला आहे म्हणून एक अवतार बी येतो प्रतीक म्हणून. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यात 6 इंद्रिय आत घेण्याची कला आहे, 6 इंद्रिय आत घेण्याचं कौशल्य आहे. ते कौशल्य आपल्याला शिकायचंय. कासवाकून शिकायचंय, शिकत शिकतच आज जायचंय. आपण शिकत नाहीत, नुसतं आज जातो कुठे बी बिघड शिकतात. हे शिकून आज जायचंय. कासवाकून ध्यानात घ्यायचंय की 6 इंद्रिय आत घ्यायचे, मग अंतर्मुख करायचे. म्हणून एक तर कपडे काढायचे हा पहिला नेम, म्हणजे गाभाळ घ्यायचं नाही, इंद्रिय बहिर्मुख ठेवायचे नाही. आणि नंतर नंतर जर आत गेलं तर मग दर्शन होत असते, असं नाही दर्शन होत. असं जातात तुम्ही येतात, झिंग 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 जात आणि याचं मंदिरात, त्याला काय लागलं? दर्शन झालं पाहिजे. दर्शन झालं तरच मोक्ष, तरच फळ आहे. मागाला परिहार पुढे नाही शिन, पण केव्हा महाराज झाली या दर्शन? एक वेळा. आपण किती वाऱ्या मंदिरात गेलो असून पण दर्शन झालं का? काही माणसं बुट चपला तसेच असते तर असं करते देवाकडं, चढ्यानं मान हल्ली म्हणजे झालं दर्शन. नाही, तो चपलाच काढली नाही, अजून कुठंच काढली नाही तर दर्शन नाही. चपला काढल्या पण आपल्या आयटीत, कपड्याच्या आयटीत घोळ हातात धरल्याला हात फेकितो, कपड्याकडे पाहतो, इस्त्रीकडे पाहतो. अरे तू तिकडेच पाहला, कुठे दर्शन झालं? कपड्यातच जीव गुंतला तुझा. काय कपडे ते? त्याला आता घातला, झेल्यालाच पाहला, लोकांना दाखवायला लागला, दर्शन नाही झालं. ध्यानात घ्या. याच्या आत केलं तर इंद्रिय जग पाहा लागले, कपडे देवात दर्शन, जगातच दर्शन व्हायला, देवाचं कडं व्हायला. म्हणून इंद्रिय अंतर्मुख, मन अंतर्मुख जेव्हा होईल त्या वेळेला दर्शन होत असते, आणि दर्शन झाल्यावर फळ भेटत असते. हा मुख्य महत्वाचा विषय. म्हणून अशा प्रकारचं अंतर्मुख चिंतन करून जसं देवाचं दर्शन, आणि देवाचं दर्शन हा एक प्रकारचा अभ्यास आहे. रोज देवाचं दर्शन घेणं हा अभ्यास आहे. आपल्याला चित्त शुद्ध, स्थिर आणि अंतर्मुख करण्याची कला शिकणं येते. ती जर कला शिकलो आणि देवाची पूर्ण दर्शन झालं आणि ती कला शिकलो की मग संतांची सेवाला सुरुवात होती. संतांची सेवा तशीच अंतर्मुख शुद्ध स्थिर अंतःकरणाने करायची, आणि श्रवण बी तसंच करायचं. हे पहा, श्रवण करण्यासाठी ह्या पहिल्या घटक चाचण्या आहेत. देवाचं दर्शन, देवाच्या प्रदक्षिणा, देवाची वारी, संतांची सेवा, संतांकडे वारी करायची. त्या घटक चाचण्या जर पास झालं तर परीक्षेला काय होता येत असतंय, बसता येते. मुख्य परीक्षेला, वार्षिक परीक्षेला बसता येते. आणि संतांच्या श्रवण ही वार्षिक परीक्षा आहे. याच्यात खरं पास नापास कळत. म्हणून ह्या परीक्षेला आपण घटक चाचण्या देऊन बसलो पाहिजे. ध्यानात घ्या. म्हणून आपण ह्या चाचण्या घेऊन बसायला लागलो. मग आता शुद्ध स्थिर अंतःकरणाने आपण जर त्या चिंतन ऐकलं तर काय होत असतं? महाराज सांगतात, संतांचे शब्द हे आपल्या उद्धाराचं साधन आहे. मग संतांनी शब्द बोललेत, आपल्या उद्धारासाठी बोललेत. काय बोललेत महाराज? महाराज म्हणते, आली मुखा वाटे अमृत वचने. हे पहा, ध्यानात घ्या जरा. आता संत शब्दानं तुमचं आमचं कल्याण करते, हा विषय आधी ऐका. पण संत शब्द कसे बोलतात? कल्याण आम्ही बोलतो, आमच्या शब्दानं काय होत नाही. नाही, संतांचे शब्द हे स्वरूप स्थितीतून येत असतात. ध्यानात घ्या.
स्वरूप स्थितीतून आल्यामुळं त्या शब्दात थंडवा, त्या शब्दात ओलावा आहे. महाराज म्हणतात नव्हती हाततुकी बोल मूळ ओल अंतरीची. अंतःकरणाच्या अनुभवाची ओल आहे ती बाहेर येते त्याच्या. तुमचे आमचे शब्द झळायासारखे. हे पहा, झळायाच्या बी लाटा असतात आणि तळ्यावर सागरावर बी लाटा येतात. मग झळायाच्या लाटातून आलेली हवा गार असते का नाही? झळायाच्या बी लाटा दिसत नाहीत का? ह्या झळाया दिसतात मृगजीव म्हणते त्याला शास्त्रात. तर त्याच्या बी लाटा येतात. मग त्या लाटातून आलेली हवा कोरडी आहे का ओलसर आहे? कोरडी. आणि समुद्रावरून किंवा तलावावरून सरोवरावरून त्या लाटातून आलेली हवा आहे ती कशी? थंड. कस काय? पण दोन्ही लाटाच आहेत. झळायाच्या लाटातून हवा आली ती कस काय गरम, आणि तळ्याच्या लाटातून हवा आली ती कस काय गार? काय मिळेल? दोन्ही लाट आहेत का नाही? पहा, तुकाराम महाराज म्हणतात आला शीतळ शांतीचा वारा. नाथ महाराज म्हणतात तिने सुख झाले शरीरा, फिटला पातकाचा थारान करी काळाशी धाकदारा रागा. अरे ती लाट ही नावाची लाट आहे, बोलाची लाट आहे नुसती. अरे ती लाट नाही वाऱ्याची उजाडाची उन्हाची लाट आहे ती. झळ्याची लाट ही कोणची? कोयडी लाट आहे ती. तशी आपले कोयडी शब्द आहेत. कोरड्या गोष्टी चावट्या बोल मी त्या सांगे नाही बोल. तुकाराम महाराज म्हणते कोयड्या गोष्टी करू नको त्याची. आपले जे शब्द आहेत ते कोयडे टणटण असते, टणटण पाल गोपा. आणि संतांचे शब्द आहे ते नव्हती हाततुकी बोलन मूळ ओल अंतरीची. त्याची अशी हातोहाती याचा ऐकले त्याचा ऐकले असे शब्द नाहीत. अंतःकरणात अनुभव आला, आत अनुभव आला, अनुभवी आले अंगान ते ह्या जागा देत असो. अशा प्रकारचे शब्द असल्यामुळे त्याच्या शब्दात अनुभवाची ओले, त्याच्या शब्दामध्ये शांतीची ओले, त्याच्या शब्दात सत्याची चित्ताची आनंदाची ओल आहे अनुभवाची. प्रत्यक्ष देवाचा अनुभव त्याच्या शब्दावर बाहेर येत असतो. म्हणून संतांचे शब्द हे समुद्राची किंवा तळवाची सरोवराची मानस सरोवरावरून आलेली लाट आहे. मानस सरोवर शुद्ध असतंय, सुगंधित असतंय, नितळ असतंय, थंड असतंय, तिथून आलेली लाट आहे. नाथ घ्या. म्हणून महाराजांना त्याची उपमा बी दिलेली की पहा, जैशा सागरावरील सागरी चालती लहरीच्या लहरी, तसे शब्द स्वरूपाकारी स्वरूपावरी सोबती. पहा, कालच पोळी झाली आपली. महाराज म्हणते जशा सागरावर सागरातच, हे पहा सागरावर सागरातच सागराच्याच लहरीवर लहरी उठत असतात, तसे नाथ महाराज म्हणतात माझ्या अंतःकरणामध्ये अंतरामध्ये शब्द स्वरूपावरच स्वरूपाकार शब्द उमटतात. संतांचे शब्द हे स्वरूपावर आरूढ होऊन संतांचे अर्थ तर स्वरूपाकरित, शब्द बी स्वरूपच आहे. शब्द बी नाद ब्रह्म आहे. हे पहा, नाद ब्रह्म, एकाक्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्म, नाद ब्रह्म. अक्षर ब्रह्म वेद आहे, नाद ब्रह्म संगीत आहे. टाळ मृदंग विना हे वाजत आहे, हे काय? नाद ब्रह्म आहे. आलाप गाणं नाद ब्रह्म आहे. आणि अभंग म्हणणं, वव्या म्हणणं, श्लोक म्हणणं हे शब्द ब्रह्म आहे. वेद 6 वेद, 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराण हे नाद ब्रह्म आहे. हे शब्द ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म. आणि सर्व वाद्ये आणि आलाप हे नाद ब्रह्म आहे. ध्यानात घ्या. आणि हे अन्न ब्रह्म आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, पूर्ण ब्रह्म. अन्न स्वयंपाक व्हायला लागले हे बी ब्रह्मच आहे. हे कोणतं ब्रह्म आहे? अन्न ब्रह्म किंवा पूर्ण ब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि संत हे कारुण्य ब्रह्म आहेत.
ब्रह्मच कारुण्य रूपाला आलेले, दया आलेली त्याला, त्या ब्रह्माला, ज्या ब्रह्माला दया आली त्याला म्हणावा कारुण्य ब्रह्म. आणि आपण बी ब्रह्म आहे, पण आपण तुकाराम महाराज म्हणते मूर्ख ब्रह्म आहे. तेच कोणतं ब्रह्म? आपण बी ब्रह्म आहेत, पण आपण अज्ञानानं पछाडलेली ब्रह्म आहेत, वासनेनं पछाडलेली, भ्रमानं पछाडलेली. म्हणून जीवाला मूर्ख ब्रह्म म्हणा. जीव ज्या अन्नानं त्याचं शरीर जगत त्याला पूर्ण ब्रह्म म्हणा. वेदानं ज्या ब्रह्माची ओळख सांगितली म्हणून त्याला शब्द ब्रह्म म्हणा. आणि टाळ मृदंग विण्यामध्ये त्याला साथ दिली त्या शब्द ब्रह्माला म्हणून त्याला नाद ब्रह्म म्हणावं. आणि संतांनी करुणेनं ते वाङ्मय तयार केले म्हणून त्याला करुणा ब्रह्म म्हणावं. अमूर्तची परिमृत्यू कारुण्याचा. संत करुणा घन आहेत, दयावान आहेत, दयाळू दयाळू आहेत, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. काय दयाळू आहेत संत, दयाळू आहेत. अशी कळवळ्याची याती करी लाभावी म्हणून का कळवाळू कृपाळू ब्रह्म आहेत संत म्हणून हे समजे ब्रह्मच आहे. आणि संतांच्या मुखातून जे शब्द येते ते शब्द ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म. म्हणून शब्द ब्रह्म संतांच्या मुखातून आलं. जसं पाण्यावर लाट कशाची, कशाची पाण्यावर लाट कशाची, पाण्याचीच आहे ना, पाणीच आहे ना. पाण्यावर लाट मातीची आहे का? पाण्यावर लाट अग्नीची आहे का? पाण्यावर लाट वाऱ्याची आहे का? वाऱ्यामुळे पण वाऱ्याची नाही, कशाची? पाण्याचीच आहे. पाण्यावर लाट आकाशाची नाही, पाण्याचीच आहे. आकाशात हे पहा, आकाशात लाट आहे पण पाण्याची, वाऱ्यामुळे लाट आहे पण पाण्याची, उजाडामुळे दिसायची पण पाण्याची. ध्यानात घ्या, पृथ्वीवर हे पाणी पण पाण्याची लाट आहे. पाण्यावर लाट पाण्याची, ह्या गोष्टी कळाल्याच पाहिजे. काय कशात आहे. मग तसा स्वरूप स्थितीवर शब्द वापरले संतांनी, कशाचे? स्वरूपाचे. म्हणून ब्रह्मावर ब्रह्मस्थितीतूनच शब्द आले, ब्रह्मस्थितीतूनच संत आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जगात ब्रह्ममूर्ती संत येते. ब्रह्ममूर्ती म्हणून सखाराम महाराजाला आपण ब्रह्मलीन म्हणतो, ब्रह्मनिष्ठ म्हणतो, ब्रह्मविद म्हणतो, ब्रह्मविद वरिष्ठ म्हणतो. हे जे शब्द आहेत रात्री महाराजांनी घेतली होती, सर्वांना कळत नाही ते. ब्रह्मविद, ब्रह्मविदोत्तर, ब्रह्मविद वरिष्ठ, ब्रह्मलीन, ब्रह्मनिष्ठ हे शब्द आहे संतांचे. आपण कसं सखाराम बाबाला म्हणतो ब्रह्मलीन सखाराम बाबा, ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी, ब्रह्मविद एखादा ब्रह्मविद्वान असतो, ब्रह्मज्ञान झालेला ब्रह्मविद, ब्रह्मविदोत्तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, ब्रह्मविद वरिष्ठ जो आपल्या भूमिकेत राहतो तुर्या गावास्थामध्ये, ब्रह्मविद वरिष्ठ आहेत. ब्रह्मविद्वानामध्ये वरिष्ठ, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज तुकाराम महाराज सोप्या शब्दात म्हणते त्याला. ब्रह्मविद तो ज्ञानी, ब्रह्मविद्वत्तर त्या ज्ञानाचा ज्ञानी, आणि ब्रह्मविद वरिष्ठ म्हणजे ब्रह्मज्ञानातल्या ब्रह्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानी. ध्यानात घ्या. म्हणून असे जे आहेत तर तसे संत आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आणि अशा संतांना नाथ महाराज नमस्कार करतात. काल आपण पहिल्या सत्रामध्ये गणपतीला नमस्कार केला, काल दुपारच्या सत्रामध्ये आपण सरस्वती मातेला नमस्कार केला, आणि आज तिसऱ्या याच्यात कोणाला नमस्कार करले? संताला. पण त्या सरस्वती मातेनं सर्व ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रंथ जे बोलला ही सरस्वती, हे बा बोलण्याचं काम कोणाचं आहे? सरस्वतीची वेच. म्हणून विद्या सरस्वतीच आहे, ब्रह्मविद्या सरस्वतीच आहे. मग सरस्वतीची विद्या शब्दरूपीने, शब्द जे बाहेर आले पण शब्द ब्रह्माचेच आहेत, ब्रह्मातूनच आले, ब्रह्ममय शब्द आहेत. सरस्वती सुद्धा ब्रह्ममयच आहे, वाणी सुद्धा ब्रह्ममयच आहे. म्हणून हे ब्रह्ममयता कळाली पाहिजे, ब्रह्मस्वरूपता कळाली पाहिजे. जसं पाण्यावर लाट पाण्याचीच निर्माण होते, त्याप्रमाणे ब्रह्मावर ही सरस्वती रूपी शब्द ब्रह्ममय तयार झाली. म्हणून ब्रह्मविद्या आहे. कोणची विद्या? ब्रह्मविद्या. महाराज
आपल्याला अमृतानुभवामध्ये यदा अक्षरम मनात ख्यायमानंद मज अवयम असं त्या गुरुचं वर्णन करतात. ज्ञातूनच हे जे श्लोक आहेत 5 अमृतानुभवातले, तर त्याच्यामध्ये गुरुला नमस्कार आणि ब्रह्मविद्येचं वर्णन केले. म्हणून ही ब्रह्मविद्या जी आहे तर ती ब्रह्मविद्या शब्दात प्रगट झालेली, आणि त्या शब्दाचं वर्णन करतात तिथं की जैशा सागरावरी सागरी चालती लहरीची लहरी तैसे शब्द स्वरूपाकारी स्वरूपावरी शोभती. त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात त्या स्वरूपावर स्वरूपाकार शब्द माझे शोभायला लागलेले आहेत. हे स्वरूपाकार स्वरूपातूनच शब्द यायला लागले भागवताची, अशी ज्ञानोबा आहे. आतली गोष्ट सांगतात अनुभवाची. जैशा साखरेच्या कणिका गोडी भिन्न नव्हती देखा तैसे स्वरूप तैसे निरूपण ये रसाल सुखान ब्रह्मरसे देखा रसवरती. साखराच्या अनेक कण अनेक साखराचे दाणे जरी आले तरी त्या सर्वात गोडी एक आहे. त्याप्रमाणे हे अनेक जरी शब्द असले तरी त्या सर्व शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूपच आहे. अशा प्रकारची रसवृत्ती इथं होत असते. म्हणून आपल्याला रसवृत्तीनं आपण जशी साखर खाताना गोड लागती, चवी चवी शिव रस, महाराज असं म्हणते की चव चव घेऊन ब्रह्मरस शिव. त्याप्रमाणे आपण इथं या शब्दानं ब्रह्मरसवृत्ती आपली झाली पाहिजे. ते मी पणेशी रसवृत्ती बैसविले एका ताटी ते मी पणेशी सरस्वती बैसविले एका ताटे रसवृत्ती. तेने अभिन्न शेष देवनी तृप्ती ते हे उद्गार येती कथेचे. हा नाथ बाबा म्हणतात की मला त्या सद्गुरूनं त्या सरस्वतीच्या ताटातच बसले जेवायला. सरस्वती निरूपण सांगायला प्रवृत्त झाली आणि मी तिच्याशी अभिनय झालो. दोघं जण सरस्वती सांगायली, मी बी ते सेवन करायला लागलो. एका ताटात सरस्वती आणि नाथ बाबा म्हणतात मी त्या रसवृत्तीचं सेवन करायलो. आणि सरस्वतीनं खाऊन टाकलेलं बोलून टाकलेलं जे शेष आहे ते शेवून तो प्रसाद घेऊन मी तृप्त झालो. आणि त्या तृप्तीनं मी उद्गार बोलायला लागलो, नाथ भागवत जे बोलायला लागलो त्या अनुभव घेऊन बोलायला लागलो. अशा प्रकारचा स्वाभिमानानं नाथ महाराज आपला खुलासा करतात. आता वंदू ते सज्जन जे का आनंद चित गगन वर्षताती स्वानंद जीवन संतप्त जन निभावया. नाथ बाबा म्हणतात आता सरस्वतीचं वर्णन परिपूर्ण रूपानं झालेले. आता या ग्रंथाच्या आरंभी जे संत सज्जन महात्मे आहेत त्यांना मी वंदन करतो. आणि ती कसे तर आनंद चितघन आनंदाचं आणि चैतन्याचं गगन. घन म्हणजे आकाश किंवा घन म्हणजे ढग. असे वर्षाव करणारे ढग आहेत. कशाचा? आनंदाचा आणि ज्ञानाचा वर्षाव करणारे ते घन आहे. असे चितघन जे का चिदानंद चितघन वर्षताती स्वानंद जीवन संतप्त जन निवावया. हे पहा संतांची गोष्टी सांगते. ज्या संताला नाथ बाबा नमस्कार करतात ते संत कसे आहेत तर संतप्त असलेले म्हणजे दुःखानं पीडित असलेले. तुम्ही आम्ही हरपायला लागलो दुःखाच्या अग्नीनं, तर आपल्याला शांत करायला आपला हा अग्नी दुःखाचा विझवायला ते स्वानंदाचा वर्षाव करणारे स्वानंद रूपी पाण्याचा वर्षाव करणारे संत आहेत. आणि ते आनंद चितघन आहेत. आनंद चितघन आनंदाचा आणि ज्ञानाचा स्वानंद जीवनाप्रमाणे वर्षाव करणारी असे दयाळू संत आहेत. पहा आपण हरपाळलेलोत का? आपण अनेक दुःखानं तापलोत का? संसाराच्या तापे तापलो मी देवान करिता या सेवा कुटुंबाची. आपण तापलोत का? असे जर तापलो असतो आणि संताकडे आपण प्रार्थना करीत असतो तर आपल्याला संत दया करून घन रूपानं म्हणजे आकाश म्हणजे ढगाच्या रूपाने येऊन वर्षाव करतात आपल्यावर. आपल्या गावावर तसा करमबाबाचा वर्षाव झालेलाच आहे. पण ज्यानं मेहनत केली असन, बीज जपून ठेवलं असन, टिफन बैल पाल्या काढल्या असत्या आधी,
त्याला त्या पावसाचा काय होत असतो, उपयोग होत असतो. पाऊस पडल्याला चांगला, पण कोणाला चांगला? जो घरी झोपून राहतो, कोणाला भर शेतात जात नाही, त्याला नाही चांगला. मिरगाचा पाऊस पडलेला चांगला का वाईट? कोणाला चांगला? समजायला का? ज्यानं गुणाभर लग्न खाल्ले, पाहुणे रावण्याकडे भेटी घेत बसला, नाही तर झोपून राहिला, आणि मग मृगाचा पाऊस पडला, त्याला चांगला आहे का मृगाचा पाऊस? नाही, ते म्हणतो अजून 8 दिवस उघडतो बरं होईल. त्याला वाटतोय पाऊस येऊन 8 दिवस अजून, कारण माझ्या पाल्या राहिल्यात, माझ्या काट्या कुपाट्या राहिल्यात, पाळी नांगट राहिली, तर तसे तू भेट अजून तुरीचे. मग त्याला काय पाहिजे? पहाटी उपटाय तशीच राहिली. मग मिरगाचा पाऊस पाहिला चांगला का वाईट? बर, मिरगी सुरुवातीला पाऊस पाहिलेला चांगला का वाईट असतो? सुरुवातीला पाऊस यावा का दोन्ही पुक संपल्यावर मग पाऊस यावा, पुष्य नक्ष संपल्यावर? पाऊस सुरुवातीलाच चांगला आहे. पाऊस आल्याला चांगला, पावसाच्या वेळेवर आला तो तर चांगला आहे. पण कोणासाठी चांगला? अरे सर्वांसाठी चांगला आहे, पण ह्यो चांगला नाही ना. यानं उन्हाळा चांगला घातला ना मधात आरामात, लग्न खाण्यात, बुंद्या जमा करण्यात, आहेर घेण्यात, आहेर करण्यात, भेटी गाठी घाण्यात, शरबत प्याण्यात काय घातला? उन्हाळा काळ घातला. कुलरच्या हवेला काळ घातला. उन्हाळा तसा गेला तर मग त्याला तो मिरगाचा पाऊस काळ वाटायला, याचा काळ असा गेल्यामुळं तो त्याला काय वाटायला? महाकाळ वाटायला. की आता कसं लोकांना तो काय टिपणी धरल्या, तास काढलीत, फलकाऱ्या बरोबर पेरायला ते आनंदानं, वाप धावणी करायला ते, आणि हे काय करायला लागला? हे तळमळ करायला लागला की कवा उघडत. शेतात गेला तर काय करायला? वापसा नाही. पायी धरता येते का? पळाटी उपटे द्यायच्यात का? काहीच करता येणार. आणि म्हणजे काय काय पाहिजे? तर शेतीतली पूर्ण मशागत झालेली पाहिजे. दुसरी गोष्ट घरात बी पाहिजे, खत आलं पाहिजे. पुन्हा चाड नळ हे जाग्या ढोल नाही, बायकून त्यात नाही जाऊन टाकल्या चहा करायला. पोराने चाड फोडून टाकलं, खेळायला गाडा केला त्याचा, 2 चाक केली, 2 असे मस्त भांगा केल्या, त्याच्यानं गाडा केला त्याचा, त्याच्याचा दाड्याचा गाडा करून द्याला यानं पाठ्यानं, पोरले रोड लागली म्हणून खेळायला. 2 भांगा करून 2 चाक केली बरोबर मधून अशी. त्या माताचा असते ना त्याला करंडी त्याच्यापासून. मग चांगला गाडा झाला नाही का त्याचा? नळ्याच्या दांड्या केल्या त्याला, चाड्याचा चाकाचा गाडा केला पोरायला खेळायला उन्हाळ्यात. मग ते तसं केलं आणि बी जळून आणून खाल्लं, आणि शेतात तसाच पसारा बांगल्याला, आणि मृगाचा पाऊस पडला चांगला का वाईट? तस आपल्या गावात सकाराम बाबाचा अवतार झाला, चांगला का वाईट? चांगला आहे, पण आपण चांगली पाहिजेत ना त्याला. आपण त्यासाठी, अरे ते वेदांत सांगणारे महात्मे आपल्या गावात अवतीर्ण झाले. अरे पण आपण कर्म उपासना केल्या का? आपण त्याची सेवा केली का? आपण ईश्वर आराधना केली का? आपलं चित्त शुद्ध आहे का? आपलं स्थिर आहे का? आपली बुद्धी मांदे गेलेली आहे का? आपला आहार विहार बदलला का चांगला? आपण वारकरी झालेलो आहेत का? आपण माळ आहे का गळ्यात? आपण निर्व्यसनी आहेत का? हे जर असलं, त्या काट्या कुपाट्या हे जर काढून टाकलेल्या असल्या पाल्या चढ, तरच आपल्याला काय होईल? फायदा होईल त्याचा पावसाचा. वर्षावे चितगगनीचे घने सकाराम महाराज. पण त्याचा उपयोग झाला पाहिजे ना आपल्याला. म्हणून संत कसे येत तर महाराज म्हणतात, जे का जे चिदानंद घन वर्षता ती स्वानंद जीवन, स्वानंदाचं जीवन ते वर्षाव करतात. पाऊस पडतो बाधा बाधा त्याचा चांगला, तो सुख पारणारा पाऊस पडायला लागलेला, धो धो पाऊस पडायला आहे. परंतु संतप्त जण निवावया, जे संतप्त जण आहेत ते निवतेत त्यानंतर. एक तर ध्यानात घ्या, आपण संतप्तच नाही. आपण संसाराच्या तापानं दुःखी आहेत का? आपल्या माग संसाराचं दुःख आहे याची जाणीव आहे का आपल्याला? जन्म मरणाचं दुःख आपल्या पाठीमाग लागले याची जाणीव आहे का आपल्याला? आपण वासनेच्या फाशामध्ये अडकाली आलोय, याच्यातून सुटायचं याची जाणीव आहे का आपल्याला? आपण अनंत जन्मामध्ये फजित पावलं माग याची जाणीव आहे का आपल्याला? आपण आता पुढं
पुढे हुशार थोर आहे वासा का हे जीवन गेल्यावर 84 लक्ष येऊनच्या फेऱ्यात पडत चुकल्यावर मग फेरा पाडणारे आपल्याला कोणा किंवा असं आपल्याला माहित आहे का? त्याच्यावर आपण शहाणेच नाही, आपण संतप्तच झालो नाही. म्हणून संतप्त व्हा आधी, तापा आधी, जाग जो विचार करायला लागला आणि त्याचं चित्त शुद्ध झालं तो तापतो, तो तणाव पडतो की नको नको पुरे आता नको दुजियाची सत्ता बस झालं. ह्या संसाराचं दुःख स्वस्त बस झालं. सगळा सासुरवाशी मग गेले भगवंत असो तू म्हणतो असतो तो नको म्हणतोय संसारात. आता पुरे झालं, आता भगवंताचे चरण पाहिजेत, आता परमात्म्याचं स्वरूप लक्षात घ्यायचं, आता परमात्म्याशी एकरूप व्हायचंय. आपल्या माहिरा जाईल मी आता निरोप या संता हाती आला. संतांनी सांगितलं आता मला इथं नाही राहायचं. हे पहा इथंच ज्याला राहू वाटतंय त्यासाठी हे शास्त्र न अध्यात्म नाही, त्याला हेच गोड वाटत. उपजू मरे परी हेच वाटे बरी. तुकाराम महाराज म्हणते अरे किती फजित व्हा लागलाय, काय पारावार आहे का फजितीला? पण खरंच आपल्या फजितीला पारावार आहे का? एक तर उचल टंगडी करून आलेला आहे सुरुवातीला. आईच्या पोटात खाली मुंडक वर पाय होते पचत होता. हे स्वागत झाले सुरुवातीला फजिती का चांगले? जहारामध्ये 9 महिने 9 दिवस होता फजिती का चांगले? तिकडे कुत्र्याच लोकराच्या जन्मातून आलेला आहे फजिती का चांगले? ध्यानात घ्या सर्व फजितीचे मळमूत्रात पचाव लागले फजिती का चांगले? पण आपल्याला आपल्या फजितीला पारावार नाही, पण पाहिजे फजिती कळन ना. हे पा एसटीची मंडळी असते ना दारू पिणारी त्याच्या घरी फजिती लय असते पण ती पाहतच नाही. तिकडे त्यांची फजिती दुसऱ्या दिवशी शेजाऱ्या पाहिलं काय दैन बाईची काय लेकरा बाळा देन चालली पण त्याला दिसती का? मग ती बाई चांगली असती मग ती कोणती कोंदळण डाळ आणून काहीतरी खाऊ घालती बेसन कुठे काहीतरी करून बरं किती. आणि ती फजिती शेजाऱ्या पाजाऱ्याला शहाण्या माणसाला दिसते का? वाटलं की काय याची फजिती चालली राव, त्या कोंडीबाची काय फजिती. पण त्याला काय होत नाही, ते कळतच नाही त्याला फक्त म्हणतो माझ्यासारखं कोणाचंच नाही. कोण बो किती पाहिजे पैसे माहिती पैसे कोणा बसत नाही. माझ्यासारखा शहाणा कोणी माझ्यासारखा सुखी बी आहे कोण? तुम्ही तो गटारात पडून कोणाला बोल देत नाही, गटारातून तो रस्त्यावरल्याला बोल देत नाही. म्हणजे त्याला काय पा ही लाज पै निर्मळ आणि सुख माऊली ज्ञानोबराय ओवीत म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये जो निर्मळ आहे त्याला जन्म मरणाच्या कंटाळ येतो, दुःखाची लाज वाटते. लाज वाटे मना तुझा म्हणविता दास, तुझा म्हणविता दास. त्याला लाज वाटते की जाऊ नको काय बाबा असा फजितीवाला आणि मी देवाचा दास म्हणून घेऊ का जन्म मरणात पाड्याला दुःखी दुःख भागणारा 9 महिने 9 दिवस गर्भात गोहामुतात पासल्याला लाज वाटायली मला तुझा म्हणताना. असा वासनेच्या मागे लागलेला, असा व्यसन करणारा, असा संसाराच्या सुखाने हौशी करणारा तुझा म्हणून घ्यायला मला देवा लाज वाटायली. आपल्याला काय नाही लाज वाटत नाही, काय होत नाही. आपण इतके याच्यात डुबून गेलो संसारात की आपल्याला लाज बी वाटाना कशाची. पण खरंच लाज वाटेल का आपल्याला? ध्यानात घ्या आपलीच आपल्याला लाज वाटाव. अरे आपलं दुखत आहे आणि आपणच व्यसन करतो. डॉक्टर कोण पैसे देऊन गोळ्या औषध आणतो आणि दुकानातून तंबाखू बिडी गाडी खुटका बी पैसे देऊन आणतो. डॉक्टर म्हणतो खाऊ नका, डॉक्टर म्हणतो बरं नाही आता सोडली आणि घरी आली की पुन्हा धरली. तिथं सोयडी म्हणायची लाज नाही आणि इथं जाऊन आणायची बी लाज नाही. पण ते दवाखान्यात पैसे गेले फजीत चालली मग दळण इकून डाळ इकून बिड्या काढे आणले. लाज आहे का काही? ध्यानात घ्या जे दळण इकून बिड्या काढ्या दारू पितेत त्या लाज आहे का? दारू प्याची आधी ऐकते ती दारू प्यायला मग नाही ऐकते. दळण इकून ना दारू जर पिली दे ना तर मग नाही बोल देत ती. मग चावडीवरल्या पाटलाला पण बोल देत नाही.
कारण किती अंगात शिरली ती. म्हणून लाज वाटावं आपल्याला. आपण दुहेरी व्यवहार करायलो आणि एकूण बी आपण फसायलो. हे पहा, दवाखान्याला बी आपणच पैसे लावायलो आणि व्यसनाला बी आपणच पैसे लावायलो. आणि म्हणून घरात पैसे पापा पुराणात ध्यानात घ्या. इकडं आपण आयुष्य लावायलो म्हणून आयुष्य पुराण, शक्ती लावायला म्हणून शक्ती बसरी आहे ना परमार्थाला. आपल्याला बुद्धी इकडेच लावली आपण या विचारात, म्हणून इकडे बुद्धी पुराणा बुद्धी सुद्धा नाही राहिली. आपली विचार करायला बुद्धीच नाही राहिली. दुर्बुद्ध झालो आपण, निर्बुद्ध झालो. म्हणून आपल्याला याची लाज वाटली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात आपल्याला आधी संसारात दुःखाची जाणीव व्हावा. मग त्या दुःखाची जाणीव झाली आपण देवाकडे संताकडे जातो. आणि ती संत आपल्याला निवायसाठी आलेले ते आपल्याला शांत करायला आलेलेच आहेत. ते चैतन्याचे अलंकार की ब्रह्मविद्येचे श्रंगार की विश्वराचे मनोहार मंदिर निवासा. हा महात्मे कसे असतील, महाराज म्हणतात संत कसे असतील, ते चैतन्याचे अलंकार आहेत. हे अलंकार नामी तुका म्हणी तेशी आम्ही. तू हे सोना मैं हूं सुहागा. मीराबाई म्हणती देवा तो सोने, तर त्या सोन्याचा झालेला मी अलंकार आहे देवा. तुकाराम महाराज म्हणजे तू हेम म्हणजे सोनं आहे देवा. तू हेम आहे, तर आम्ही अलंकार आहेत त्याची. म्हणून देवाचे अलंकारिक स्वरूप असल्यानं कोण आहे, संत आहेत. त्याचे चैतन्याचे अलंकार की ब्रह्मविद्येचा श्रंगार, ब्रह्मविद्येचे अलंकार श्रंगार आहेत. ब्रह्मविद्येची ओढणी, ब्रह्मविद्येची पैठणी, ब्रह्मविद्येची नथ, ब्रह्मविद्येचं मंगळसूत्र, असे संत आहेत. त्याचे अलंकार आहेत, श्रंगार आहेत. की ब्रह्मविद्येचे श्रंगार की विश्वराचे मनोहार मंदिर निवासा. संत कोण आहेत पा, संतांची ओळख करून देतात नाथ बाबा. चैतन्याचे अलंकार आहेत, घडलेले श्रंगार शोभलेली. ब्रह्मविद्येचा श्रंगार आहेत, कपडे किंवा ईश्वराचं राहण्याचं मंदिर आहे. ईश्वर तिथं राहतो. देव कुठं राहतो? अरे संतांच्या हृदयात राहतो. कुठं राहतो? बांधलेल्या मंदिरात देव राहतो का नाही कोणाला शंका आहे, पण संतांच्या हृदयात देव राहतो. कुठं राहतो देव? देव हे पा मारुतीरायाच्या राम मंदिरात राम आहे का नाही कोणाला, पण हनुमंतरायाच्या हृदयात कोण आहे? राम आहे. पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंग नेहमी आहे का नाही कोणाला, पण सावता मायाच्या हृदयात नेहमी. संतांच्या हृदयात नेहमी देव आहे, मंदिरात नेहमी एक नाही कोणाला. भक्ताने दांगडू त्याला तिथं त्याचं कशात राहतो देव? जर भक्तांनी झाड लोट नाही केली, स्वच्छता नाही ठेवली, कसे बी लोक वागू लागले, त्या मंदिरात कसे दैवता राहतील? रोज पूजा नाही झाली, रोज आरती नाही झाली, रोज देवाचं दर्शन घ्यायला नाही कोणी गेलं, तिथं घंटी नाही वाजली, तिथं स्वच्छता नाही, दिवा नाही, तिथं दैवत कसं राहील? भाव येवी ना देव. तिथं भाव असला तर देव राहील. म्हणून मंदिर बांधलीत, पण तिथं भावनेनं पूजा चालू आहे का? तिथं भावनेनं प्रदक्षिणा चालू आहेत का? तिथं भावनेनं दीप प्रज्वलित होतो का रोज? त्या देवाची पुष्पानं पूजा होती का? अभिषेक होतो का? इतकंच नाही तर त्या तिथं दैवत म्हणून भाव आहे का सर्वांच्या अंतःकरणात? निष्ठा आहे का? तिथं आस्था आहे का सर्वांची? याच्यावर अवलंबून आहे तिथं दैवत. इतकंच नाही, त्या मंदिरात भजन होतंय का? का त्या मंदिरात दुसरी चर्चा होती, गावात आज झालं या त्यानं तसं केलं आणि यानं असं केलं? दैवत राहत नाही त्यानं तिथं. त्या मंदिरात ग्रंथ चिंतन होते का? पाठ होतो का? प्रवचन होते का मंदिरात? त्या जर होत असलं तरच ते मंदिर मंदिर आहे. इटा सिमेंटाचा असतं त्याला मंदिर माहित नसते. त्याच्यात काय होतंय? नाथ बाबा म्हणतात नित्य नाम हो दयाच्या मंदिरी त्याची काशीपुरी तीळ. तुमच्या घराला बी मंदिर बांधायचं जर तुम्ही नित्य तिथं नाथ भागवत वाचलं, ज्ञानेश्वरी वाचली, हरिपाठ घेतला, काकडा घेतला, गाथा भजन घेतलं, जर गंध लावला, माळ जपली, आत्मचर्चा केली, ध्यान केलं, पूजा करीत बसले, हे बहिरंग किंवा अंतरंग साधना जर आवड असला तर तुमचं घरच मंदिर आहे. घर नाही रानात असले तर तुमचा तेच मंदिर आहे. तिथं देव बसलाय त्या मंदिरात. रानात बी मंदिर आपलं देहेत मंदिर होतं.
म्हणून महाराज म्हणतात की ते अशा प्रकारची संत नेहमी करता स्वरूपावर जागे असतात, नेहमी करता भजन निष्ठा भजनशील असतात, विश्वर निष्ठा असतात. म्हणून विश्वराचं राहण्याचं मनोहार म्हणजे सुंदर अशा प्रकारचं निवासस्थान संत येत. ते चालते ज्ञानाचे बिंब आणि अवयव ते सुखाचे कुंभ येर माणूस पर्यंत ते भांब लौकिक भाव. म्हणून अशा प्रकारानं संतांचं शरीर हे देवाचं राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून देव कुठं बसतो तेथे असे देव उभा, जशी समचरणाची शोभा. कुठं? कोण? संत. जिथं संत आहे तिथं ध्यानात घ्या. महाराज म्हणतात ना की संत जिथं उभे तिथे असे देव उभा. संतांच्या ठिकाणी देव उभा. कीर्तनात का देव उभा असतो? ते संत आहेत म्हणून. ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम गो सांगा कोण तिथे पंढरपुरात आहे. म्हणून पंढरपुरात देवामुळे देव उभा नाही, संतामुळे देव उभा आहे. त्याच्यामुळं संतामुळं इथं का देव उभा नाही? तिथं संत नाहीत म्हणून कुठे ती. जिथं संत आहे तिथं देव उभा असतो. बैसल्याने गाता उभा नारायण करिता कीर्तन नाचे डोली. फक्त जर बसल्या बसल्या देवाचं भजन करायचं असला तर देव बसून नाही ऐकत, उभा राहून लागतो. आणि देव जर संत जर कीर्तन करू लागले तर देव असं गपचीप असा उठल्यावाने ऐकत नाही. मग तो नाचतोय, कीर्तनात नाचतोय. आणि बसून भजन म्हणलं तर देव उभा राहून ऐकतोय. एक पाऊल पुढे देऊ कसा? निजल्याने गाता असा अभंग वाटतो. निजल्याने गाता उभा नारायण. असं पाठ टेकून खाली गळून आली तर निजल्यानं जरी गायन केलं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असं निजल्या निजल्या जरी म्हणत असलो तो निजत नाही, बसत नाही. तो असा कोपरा ऐकायला देव. आणि आपण जर उभा राहून कीर्तन करू लागलो त्यात उभा राहून हरिपाठ म्हणलं मग तो नाच होतो. एक पाऊल पुढं काय? माय जर झोपली तर लेकरू जवळ बसते. कळते बापाला. माय जर झोपली तर माय जर उठून बसली तर लेकरू कवडा तिकडे जाते. आणि माय जर दारात गेली तर लेकरू मग बाहेर रस्त्याला जाते. पुढे एक पाऊल पुढेच राहते. कसं राहत? तसा देव आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य की संतांचं राहण्याचं ठिकाण देव आहे. म्हणून संत हे देवाचं खरं मंदिर आहे. म्हणून ध्यानात घ्या, ज्याला काहीच कळत नाही ध्यानात घ्या, त्यानं सुरुवातीला आई बापाची सेवा करावी. आई बापच त्याचे देव आहेत ध्यानात घ्या. पण लहानपणी तर आई बापच देव आहेत. पण थोडा सुशिक्षित झाला, मोठा झाला आणि जग पाहू लागला तर मग इकडे तिकडे निष्ठावत होता. गावातलं मंदिराकडे जाऊन त्यांना दर्शन घ्यावं. पुन्हा बाहेर गाव फिरू लागला, मोठा झाला, लग्न झालं, व्यवहार करू लागला तर मग त्यानं तीर्थयात्रा करावं. तीर्थयात्रा पूर्ण झाल्या, लोक जग पाहिलं, पूर्ण जगाचा आराखडा कळाला. पुराणानं काय सांगितलं, तीर्थयात्रा कशी इतिहास झाली, रामायण काय, महाभारत काय, ह्या गोष्टी कळाल्या. तर मग त्यांना आता हे पुढचं कळण्यासाठी, शास्त्र कळण्यासाठी त्यानं संतांची भेट घ्यावी, संतांचं दर्शन घ्यावं, संतांकडे चक्कर करावी, संतांची वारी करावी. आणि संतांची वारी करीत असला तर जाणं येणं झालं वारी म्हणजे नाही संतांकडे राहावं, सेवा करावी, याच्या पुढचं पाहू. आणि संतांकडे सेवा करून संतांची ग्रंथ ऐकावं, त्यांचा उपदेश ऐकावा, त्याला सर्वच कळत. हे पहा, आधीचे साधन हे फक्त पूर्वतयारी. मग मायबापाची सेवा असन, मंदिरात जाऊन रोज गावात दर्शन घेणं असन, देवारा पूजणं असन, तुळशीला पाणी घालणं असन, तीर्थ करणं असतील, ग्रंथ वाचणं असतील, ध्यानात घ्या, ह्या सर्व सेवा पूर्व तयारी आहेत. आणि संतांकडे जाऊन दर्शन घेणं असं ही पण पूर्व तयारी. आणि संतांकडे जाऊन संतांचं ज्ञान ऐकणं, संत जे सांगते ते खुलासे बाज ऐकणं, चिंतन ऐकणं, ही खरी संतांची सेवा आहे. हा खरा पारमार्थ.
श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद निवारुनी. फक्त संतांचं ऐकणं हा खरा परमार्थ आहे. म्हणून ते संतच खरे देवाचं मंदिर आहे. म्हणून जो संताकडे आला तो खऱ्या देवाच्या तीर्थात आला. ज्ञान तीर्थ सकलही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. सर्व तीर्थ संतापाशी. ध्यानात घ्या माय बापू. ज्यानं संताच्या ठिकाणी जो नतमस्तक झाला त्याला समदे तीर्थ घडले. काशी, 4 धाम, सप्तपुर्या, 8 विनायक, 12 ज्योतिर्लिंग, सर्व तीर्थ त्याला घडले. पण संत तीर्थात आला पाहिजे. पण संत तीर्थात नाहणं इतकं सर्वाला सोपं नाही. सोपं म्हणजे अवघड आहे असं नाही. पण आपण शुद्ध नसतो. आपण जर शुद्ध झालो तर संत तीर्थात आला की त्याला कुठेच जायची गरज नाही. म्हणून संतच खरं देवाचं मंदिर आहे, खरं तीर्थ आहे. की ते भूत तयार नव की माहेरा आली कनव नाते निर्गुणाचे आवेव निज गौरव स्वानंदा. महाराज सांगतात संत कसे भूत तयार नव. सर्व भूत मात्राच्या दयेचं आरणव म्हणजे तळ येत, समुद्र येत. सर्व भूत दया. जसा समुद्रामध्ये सर्व जलचर सुखाने राहतात, सर्वाला समेटून तो राहतो, त्याप्रमाणे संत हे सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व संप्रदायाला आपल्या पांघुरणानं किंवा आपल्या कवीत घेऊन सर्वाला सारखं नांदीत असतात. कोण्या संप्रदायाचा राहाय, कोण्या धर्माचा म्हणून घे, कोण्या पंथाचा पांतिक होय, पण संतांचा होय. संत सर्वांना समेटून सर्वांच करतात. की ते माहेरा आली कणव. संत कोण आहेत? माहेराला आलेली कणव. कणव म्हणजे कणवाळा. आता आधी तर माहेर कणवाळ्याचा असते, पण माहेराला कणवाळा आला. संत कसे माहेराला आलेला कणवाळा आहेत. आता माहेर बिगर कणवाळ्याचा असते का? लेकीचा कणवाळा कोणाला सासवाला येत असतो का? नंदाला येत असत काय? जावाला वाटत तू पाहिला लागलं काय बोलत? ती जी नांदाय लागलेली तिचा कणवाला सासूला येतो का नाही? नंदाला येतो का? जावाला नाही, नाही सोबतीला. आता म्हणजे वाईटच घाला लागले तुम्ही. असं पण बोल लागले मला. असं म्हणून तुम्ही की तुम्ही ज्या जागेवर ज्या जे शब्द घ्यायचा ते घ्यायला दुसऱ्याच घ्यायला लागले कोणती. जास्तच वाईट घालणं सोबतीचा. मग कणवाला कोणाला येतो? माय बापाला येतो. माहेर आला म्हणून माय बापालाच माहेर म्हणा. माहेर कोरक माहेर आहे, माय बाप आहे तोपर्यंत. म्हणून माहेर आपण समजाच गावाला, घराला, समजा गावालाच माहेर म्हणत असतो. समजा गाव नसतं माहेर दुसऱ्या घेत जाऊन पाहिजे काय सोय होती ते इथं. म्हणती माहेर समजा गावाला, झाडा सगट, कुत्र्या मांजरा सगट समजा माहेरच म्हणती. समजा रस्ते बी कुठे माहेराचेच, माहेरच म्हणते समजायला. पण नाही, त्याच्यातलं एकच घर असते माहेर, बाकीचे बाहेर असते, माहेर नाही. एकच घर. मग एका घरात तिची द्यायची भाऊजही बाहेर आहे का नाही? चुलती नाही आहे ना, पण ते नाही जरा सावत्रच पडत, बाजूलाच पडत ती. आता समजायलाच माहेर म्हणून लागली. आता तुझी चुलती नाही, चुलता नाही, मग कोण? त्याच्यातले माय बापच माहेर आहे. आणि त्या माय बाप त्या गावात राहते म्हणून गावालाच माहेर म्हणायला लागली तू. आहे ते माहेर, पण ते माहेर नाही, माय बाप. आणि त्याच्यात बी बाप आणि माय याच्यात जर तोडगा गेला तर कोण माहेर आहे? म्हणून मा शब्द कोणाला आहे पा? माहेर आणि माई, आईला. आई खरे आतून प्रेम करते. बाप प्रेम करतो, बाप सर्व करतो, व्यवस्थापन करतो. पण ध्यानात घ्या, बाप असला तरी कणवाला जो आहे आतून खरा प्रेमाचा तो पाजर कुठून असतोय? माईतच कणवाला आहे. प्रेमाची जातच माई असो म्हणून त्यालाच माहेर म्हणते. माहेर. आणि माहेराला आल्याला आता माया कणवाला रूपच असते. आणि माहेराला किंवा आली, माहेराला कणवाला आला. आता किती आली? जशी आपण म्हणू
की अमृताला आपल्याला वाचिण्याची क्यू आली. आता अमृतच वाचिणारे त्याला पुन्हा क्यू आली, कणवाला आला. तसा संत म्हणजे माहेराला आलेला कणवाला आहे, असा याचा शब्दाचा अर्थ आहे की माहेरा आली कणव ना ते निर्गुणाचे अवयव निज गौरव स्वानंदा. का संत हे निर्गुणाला फुटलेले अवयव आहेत. कशाला? निर्गुण निरावयव असते. हे पहा, निर्गुण देव आहे, ध्यानात घ्या, त्याला अवयव नाही. अवयव नसल्यामुळे तो आपल्याला सांभाळीत नाही, तो आपल्याला बरं धास्त देत नाही. कोण? निर्गुण देव. निर्गुण देव आपल्याला उचलून घेत नाही. भागल्या मध वाहतीकडे, ध्यानात घ्या. निर्गुण देव आपल्याला त्याला तोंड नसल्यामुळे उपदेश करीत नाही, अनुग्रह देत नाही. निर्गुण देव आहे पण निर्गुण निष्ठुर आहे. जेव्हा तो निर्गुण निष्ठुर असं वर्णन केले. मग त्या निर्गुण देवाला फुटलेले हातपाय, फुटलेले अवयव म्हणजे संत आहेत. संत हे निर्गुण देवाचे 6 अवयव आहेत. म्हणून महाराज म्हणतात ते चालक ते ज्ञानाचे बिंब आणि अवयव ते सुखाचे त्याचे अवयव. म्हणून ध्यानात घ्या, निर्गुण देव अज्ञानाच्या काही कामी नाही, जीवाच्या आपल्या कामी आहे ते संत, कारण ते निर्गुणाचे अवयव आहेत. पहा ना, इथं देव नाही का? आता तर सखाराम बाबा होते तर तो देव आपल्याला कृपेनं सांगत होते, पाठ सांगत होते. सखाराम बाबा आपल्या पुढं देव उभा करीत होते, साक्षात ब्रह्म उभा करीत होते. ब्रह्म उभं आहे पण आपल्याला कळत नाही, आणि ब्रह्माला आपल्याला कळायसारखं उभं संत करते. ध्यानात घ्या. म्हणून देवाला आपल्या पुढं अनुभवाला आणून देणारे संत आहेत. म्हणून ब्रह्माचं ब्रह्म संत आहेत, ब्रह्माला फुटलेले अवयव संत आहेत. म्हणून संत लयच मोठी गोष्ट आहे की माहेरा आली कणव नाते निर्गुणाचे अवयव निज गौरव स्वानंदा. स्वतःचा गौरव व्हायला स्वानंदाना, स्वानंदानं परिपूर्ण होण्याला ते कारणीभूत आहे. ना ते डोळ्यातील दृष्टीन की दिठीची ही देखणी पुष्टी की संतुष्टीची तुष्टीन चरणांगुष्टी जयाचे. महाराज म्हणतात पाहायला गेलं तर ते डोळ्यातली दृष्टी. संत कसे? डोळा आणि डोळ्यातली दृष्टी. हे पहा, डोळा महत्वाचा का दृष्टी महत्वाची? डोळ्यामुळे डोळा डोळा आहे का दृष्टीमुळे डोळा आहे? ध्यानात घ्या. मग संत ही डोळ्यातली दृष्टी आहे. परमार्थ महत्वाचा, परमार्थ करणं महत्वाचं का परमार्थाची नजर येणे महत्वाची? हे पहा, आंधळा परमार्थ न केल्यापेक्षा केलेला बरा. डोळात नसल्यापेक्षा डोळा असलेला बरा. पण नजर पाहिजे ना. एखाद्या माणसाला डोळाच नाही तर असंच मास आलेले काही असतं, काय कायला डोळ्यात जागर खडं बी नाही, काहीच नाही, असंच मास आलेले. मग त्याला डोळाच नाही, काय नाही उपत का ती डोळे खडीत नाही तर भरली अशी जन्माताच अशी तिथं मासच आलं नसतं. डोळा नाही, पापण नाही, बुबळ नाही, काहीच नाही. ते खटत सकल भागत नाही, असा गालासारखंच आलं इथं. डोळाच नाही सोबत का ते. बरं, काहीला डोळा आहे पण नजर नाही, आता ओपत ते पण दिसत का? शोभणं. हे पा, न शोभल्यापेक्षा शोभणं बरं, आणि शोभण्यापेक्षा दिसणं बरं ना. नजर पाहिजे ना. नुसता शोचा डोळा झाला तू. एखाद्या माणसाला बोबळ नाही, मग डॉक्टर म्हणला तू काय कर, ऑपरेशन करून तुला बोबळ बसून देतो आम्ही. दिसणार नाही पण असं चांगलं दिसणार, लोकांना चांगलं दिसणार की चांगलं आहे म्हणून डोळ्यावाला आहे. पण तुला तुला दिसणार नाही पण लोकांना चांगलं दिसणार. काय ध्यानात ध्यानात आहे काय? एखाद्याचा डोळा फुटला, काहीतरी तिथं डोळ्यातच काहीतरी बेंड आलं, जखम झाली आणि तो काढावा लागला किंवा फुटला, नासला, आणि मग ते काढून टाकलं डॉक्टरनं. ते झालं खडोखोड असं वाटीवर पाणी भात सारखं. मग ते बरोबर दिसायला का? पाहुण्या रावण्यात आता लग्ना कार्याला जावं लागतं, फिरता माणूस, तरुण माणूस, कर्तबदार माणूस, ते बरं वाटतं का? मग तो काळा चष्मा व्हायला लागला. काळा चष्मा घातल्याने दिसत नव्हतं, बरं चाललं होतं. पण तो धुताना चष्मा काढावा लागतो, झोपताना चष्मा काढावा लागतो, तो उघड पडतच ते. मग आता काय करावं? मग डॉक्टर म्हणले 1,00,000 रुपये लागतील. पण काय करतो, तुला कृत्रिम डोळा बसवून देतो प्लास्टिकचा. ह्या डोळ्यासारखाच कलर त्याचा असत, उंची लांबी रुंदी अशीच.
कोणालाच काय होणार नाही, खोटा आहे असं दिसणार नाही, फक्त तुला त्यानं दिसणार नाही. काय नाही चाललं का नाही, लाख रुपये देऊन त्यानं आणलं बसलं, चांगलं झालं, फोटो काढता यायला लागला, माणसात फिरता यायला लागलं, फक्त त्या बाजूने एका पाखरानं दिसत नव्हतं. काय होत नव्हतं? नजर नव्हती, डोळा नव्हता का नजर नव्हती? नजर. मग डोळा महत्वाचा का नजर महत्वाची? डोळा नसल्यापेक्षा डोळा महत्वाचा नाही मामुशी. हा त्याप्रमाणे नसल्यापेक्षा डोळा महत्वाचा, पण डोळ्यापेक्षा बी काय महत्वाची? नजर महत्वाची. तस ध्यानात घ्या, परमार्थ न केल्यापेक्षा परमार्थ कृतीचा परमार्थ केलेला बरा, पण नुसता कृतीचा परमार्थ केल्यापेक्षा नजरेचा परमार्थ चांगला. म्हणून ध्यानात घ्या माय बापू, आपल्या मनानं करणी धरणीचा परमार्थ होत असतो, पण नजरेचा परमार्थ होत नसतो. नजरेचा जर परमार्थ करायचा असला तर संतांच्या सकाराम मार्ग संगती ज्याने परमार्थ केला, नजरेचा परमार्थ, कळण्याचा परमार्थ, ज्ञानाचा परमार्थ. करण्याचा परमार्थ न केल्यापेक्षा बरा. आता तीर्थयात्रा करायला, उपवास करायला, व्रत करायला करण्याचा परमार्थ बर का. पण महाराज म्हणतात करू नका काही संत संग धरा, पुरीचा तो दोरा उगवेल. बाप भाग्य कैसे नसरीची, कर्म न कळीची वर मारे मोडा. अरे करण्याचं करायला लागला तू. पहा ना महाराज काय सांगतील हरिपाठात, हरिपाठ पाठ असेल ना, महाराज म्हणते की तू काय कर, कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत. काय करायला लागला तू? उगा उगा शांत राह, करू नको काही. जरी जप तप साधन खंडपट केली, काही ज्ञानाविन मोक्ष नाही. बाकीचं काही जरी करीता, जोपर्यंत तुला नजर येत नाही, ध्यानात घ्या, नजर आल्याशिवाय देवाचा साक्षात्कार कसा होईल? म्हणून तुकाराम महाराज देवाला विनंती करतात, आता मज दृष्टी दे पांडुरंगा माये बापा, शरण मी आलो तुझ निवारोनी पापा. देवा तुला मी शरण आलेलोय, आता मला काय कर, नजर दे, नजर दे, दृष्टी दे. म्हणून दृष्टी देत असतात ते संत. म्हणून संतांच्या संगतीत नजरेचा परमार्थ होतो. म्हणून संत डोळ्याची नजर आहे. आपल्याकडे डोळा आहे पण त्याला नजर नाही. त्या डोळ्याला नजर आणून देण्याचं काम, ऑपरेशन करून नजर आणून देण्याचं काम जसा डॉक्टर करतो. डोळा आहे आपल्याकडे, आपल्याला बुद्धी आहे पण बुद्धीत विवेक स्फुरला नाही. आपल्यात बोध आहे पण त्या बोधात तो परमात्मा अहम ब्रह्मस्मी रूपाने मी आहे असं विशेष रूपाने कळालं नाही. ही कळून देण्याची नजर संत देत असतात. म्हणून ना ते डोळ्यातील दृष्टी की तिचीही देखणी पुष्टी, किंवा त्या दृष्टीची देखील दृष्टी येते की संपुष्टीची तुष्टी चरणांगुष्ठी जयाचे. म्हणून त्यांच्या चरणांगुष्ठामध्ये संपुष्टीची तुष्टी, संपुष्ट हृदय पेटी करून पोटी साठू, अशा प्रकारानं ते त्यांच्या चरण. म्हणून ध्यानात घ्या, अरे संतांचे नजर तर चैतन्य स्वरूप असते, पण संतांचं मुख चंद्र, हे वदन देखील महावाक्य त्याच्यातून येते. म्हणून तिथं देखील चैतन्याचा दृष्टी आहे. इतकंच नाही, त्यांचं पूर्ण अंग ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली. सद्गुरूची समद शरीर ब्रह्मरूप आहे. महाराज म्हणतात ना की ते कसे येत तर ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून मला वाटतं एका अभंगामध्ये वर्णन आहे ना की ते स्वरूपानच ब्रह्मरूप आहे. वंचना करीती जन दुष्ट नष्टन परिमुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ त्याला बंदितात. याच्या आधीचं चरण आहे काय महाराज ते, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदिती ना. पुन्हा काय, संतांचं वर्णन केलंय की ते ब्रह्म उघडे परब्रह्म. हा हेच पाहिजे तुम्हाला. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, उघड परब्रह्म सद्गुरूची पूर्ण मूर्ती. अरे सद्गुरूच्या डोळ्यात तर तेज आहे कृपेच, सद्गुरूच्या मुखात तर उपदेशाचं तेज आहे, सद्गुरूचं सर्व अंग परब्रह्म आहे, उघडा परब्रह्म आहे.
सखाराम महाराज पाकच उघड परब्रह्म सोबतील, त्याची काठी पण हातात सोबती, त्यांचं धोतर पण सोबतय, त्यांचं जानव पण सोबतय, त्यांचं जर्जर झालेलं शरीर पण कसं तेज आहे त्याच्यात. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. अरे मूर्तीच नाही, त्याची पायाची अंगुठी, अंगुठ्याचं म्हणून संतांच्या पायाचं वर्णन आहे जास्त, देवाच्या बी पायाचं वर्णन आहे जास्त. का पाया? अरे वरलं तर सोडून द्या, इथून सुरुवात करा पायापासून द्यायचा, तर अंगुठ्याचा द्यायचा, नख पहा, नखात पण तेज आहे त्याच्या. म्हणून चरणांगुष्टी जयाची संतुष्टीची पुष्टी. संतुष्ट आपण त्याचे पाय जरी पाहिली, ध्यानात घ्या. अरे पाय नाही, पायाची धूळ सांगितली. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. अरे संतांच्या पायाची धूळ जरी मस्तकाला लावली आपण, सापडली आपल्याला थोडी, तरी भरपूर आहे. इतका संतांचा महिमा आहे बर का. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. ऐसा संतांचा महिमान झाली बोलायची सीमा. संतांचा महिमा साधा नाही. असे जे संत आहेत त्याच्या चरणांगुष्ठात देखील तृप्ती, पुष्टी, तुष्टी, संतुष्टी. म्हणून त्याच्या चरणांगुष्ठाचं दर्शन आहे, पायाच्या दोन्ही अंगुठ्याचं काय दर्शन नाही. म्हणून पहा ना, पाऊत ठेवले जातात, पाऊतकाचे जिथे अंगुठे राहतील, अरे अंगुठे तर खाली राहिले रे, त्या अंगुठ्याच्या खडावाचे दोन जे टोक आहेत लाकडी, त्याचं दर्शन आहे. सखाराम महाराजांच्या खडावा आहे, खडावाचं पुरे दर्शन नाही, ते अंगुठे. आणि अंगुठे जिथं राहते, अंगुठे धरायची जी जागा आहे लाकडाचा ठोकळा तो, त्याच दर्शन आहे. म्हणून चरणांगुष्ठ हृदयात धराव. आता हृदय हे आपुली चौपाळून या भली वरी बैसो पावले श्री गुरुची. अशा प्रमाणे त्या चरणांगुष्ठाचा महिमा आहे. ते पाहती जयाकडे त्याचे उगवे भवसाकडे, परब्रह्म डोळ्या पुढे निज निवाडी उल्हासी. असे संत ज्याच्याकडे पाहतील त्याचे भवसागराचं साकडं, त्याच्या सर्व दुःख, जन्म मरणाचं सर्व दुःख त्याचं काय होत असतं तर वारत असतं, उकलत असतं, उगवत असतं. आणि परब्रह्म डोळ्या पुढे निज निवाडी उल्हासी. ध्यानात घ्या. म्हणून संत ज्याच्याकडे पाहतील, ध्यानात घ्या, त्याचं सर्व दुःख नाही निवृत्त होत असते. म्हणून संतांना आपल्याकडे पाहावं असं काहीतरी आपण करावं. काय करावं? संतांना आपल्याकडे काय केलं पाहिजे? बोलून पाहिलं पाहिजे. ही कथा एक महाभारतामध्ये आपल्या पांडव प्रतापामध्ये मला वाटतंय गंगा भीष्माच्या जेव्हा शरपंजरी पाडला होता गंगा भीष्म, त्यावेळेला ज्या कौरवाच्या सैन्याकडे पाहिली की त्याच्या ताकद ते पांडवाच्या सैन्याला मारित होते. पांडवाच्या सैन्याकडे पाहिले त्यांनी नसतं की पांडवाच्या सैन्यामध्ये नवन मुला चैतन्य जाईल, तो कौरवाच्या सैन्याला मारित होते. तिथं पाहिल्यानच दृष्टिक्षेप म्हणते ती. दृष्टिक्षेप, दृष्टीचे ताकद असते. कृपा कटाक्षे निहाळिले आपले पदी बैसविली. कृपा दृष्टी, कृपा दृष्टी, संतांची कृपा दृष्टी. त्यांनी पाहिलं. जयाचे अपांग पाते बद्ध मोक्षपणी आते भेटे जाणते जयापाशी. अमृत अनुभवामध्ये माऊली सांगतात, अरे त्यानं अर्धोन्मलित दृष्टीनं अर्ध्या उघड्या नजरान जरी पाहिलं, पुरे असे डोळे वाटोर नाहीत पाहते, ते तर पाहतच नाही, डोळे म्हणून नाचतात, झाकलेले असतात त्यानं. पण अर्ध्या डोळ्यानं जरी असं त्यानं पाहिलं, अर्ध्या उघड्या डोळ्याने, अपांग पाती म्हणजे न पांगलेली पाती, जमा झालेली पाती. संतांची नजर बारीक असते, बारकाव्याची असते, असे डोळे वाटारून तर राखीचं पाहत असते. माश्यासारखे, माश्याला पापलत नसते, पाहिले की तुम्ही पाण्यातल्या माश्याला, त्याचे डोळे असे गोल दिसते, डोळ्याचे गोल डोळे पूर्ण पापलत नसते त्याला. कोणाला? माश्याला. तशी राखीसाचे डोळे असते, वाटारलेले असे. संत समाधिस्थ असतेत, मौन नसतेत आणि पापण त्याने लावलेली असते. जगाचे पहाचे कवाड बंद केलेली असते. जर कोणी सेवक प्रार्थना करणारा, विनंती करणारा सेवक पुढे आला तर ते अर्ध्या उघड्या डोळ्याने पाहतील, त्याला अपांग पाहते म्हणा, अर्धोन्मलित नेत्रानं. आणि तितक्यानं जरी पाहिलं तरी बद्ध मोक्षपणे आते.
बद्धही तो मुक्त होत असतो तितक्या पाहिल्यानं तितक्या कृपा कटाक्षानं. म्हणून महाराज म्हणतात ते पाहती दयाकडे, म्हणून संतांना आपल्याकडे पाहावा यासाठी आपण तिथे सेवा करावं. काय करावं? आपल्याकडे नुसतं पाहावा. ए माझ्याकडे पाहा असं नाही म्हणावं द्यायला, माझ्याकडे पाहा. काय करू नाही? ती गोष्ट सांगते की ती नथ घालून आली आणि गावात हिंडली, पण तिच्याकडे कोणी तू एका त्वाळीची नथ, पण काय करीना कोणी पाहिज ना. आता समजे लोक आपापल्या कामात लोकायला आपापली काही कोण असं पडले कोण पाहिले. मग तुला वाटलं की गावात चक्कर केली सप्त्या कोण बी आली तर काय नाही झालं, कोणी पाहिलंच नाही. पाहिलंच विचारलं असतं की कव्हा आणली, केवढ्याची, किती गरमची, हे तर पुढचंच राहिलं, पाहिलंच नाही कोणी. आता कसं जग झालं व्यस्त, तुम्ही किती बी काही करून कोणी पाहत नाही, काय होत नाही. ते पहिले लय होतं की कोणी केवढ्या मीटर आणला कपडा, कोणी आहेराचा आहे का घरच घेतलाय. आता काय करायचं? आता कपडे कोणाकडे बी ढोरं सांभाळणाऱ्याकडे भारीतले कपडे 500 रुपये मीटरचा, 1000 रुपये मीटरचा, कोण पाहिलं कोणाकडे. म्हणून आता ते पाहता गेलं, ती पाहता काळ होता पाहिला असा. म्हणून ती कोणी बी नाटी नेसून आली, साडी नेसून आली की चेड झाली की कुंकून आज नवी साडी नेसून आले, माहेरून आले का कुठून आल्या, कोणी नेसली केवढ्याची नेसली, बरी चांगली सुताला, बरी काठा पात्राला, रंगाला, असं विचारित होते. आता काय नाही, समजा घरोघर साड्या नव्या, पण कपाटात किती हे तर कोणी कोणाला घ्यायलीत. त्या बाजारात चालली त्याची, मिल चालली त्याची, त्याचा व्यवहार चाललाय तो. आता काहीच नाही, ऑपरेशन केली की साडी, समजा साड्या साड्या ध्यानात घ्या. दुखायला लागले की साडी घेऊन येते, कशाला बी साडी, लेकरू झाले की साडी, कशाला नुसती साधं जरी गेली तरी काय. म्हणून साड्या 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 असा उंदरो खाली साड्या घरात. त्या साड्याला काय नाही राहिलं, महत्व नाही राहिलं. त्याप्रमाणे ती नथ घालून गेली पण ती कोणी विचारलं नाही. म्हणून आपल्या नाथाकडे कोणतरी पाहावा, आपल्याला कोणतरी विचारावं, म्हणून तिनं काय केलं, लय मोठं काम केलं. काय केलेले ते सांगते की तिनं काय दिली, गावाच्या शेजारी एक अशी ओळी होती, ती ओळीच काय दिली, फुकवून दिली. कारण की कोणाचे लोक बाहेर निघाणार, आणि लोक बाहेर निघले तर पाहते बाहेरच कोण निघाला. म्हणून तिनं काय केलं, लोक बाहेर काढण्यासाठी काय केलं, ओळी पेटवून दिली. आता ओळी पेटल्यावरती पाहिले की एकाला दोन माहिती झालं, समजा गावच तिथं आलं, पण त्या ओळीच्या ना आता तिच्याकडून कोण पाहते, आता ओळी पेटलेली. म्हणते मग पकिट पाय पाय पावऱ्या पाय पाणी शेण, कोण कोण पैप पाय, काहीतरी पाईपलाईन पाणी आण, याच्यातच ती कोणीच पाहिजे तिच्याकडे. आता तिला वाटलं काय करावं, इतकी माणसं बाहेर आली पण दुसरंच काम लागलं त्याला. मग ती बी त्याच्या शिरली, बकेटानं पाणी घेऊ लागली. मग ओळी जिनं झाली, ओळी जिन झाल्यास माणसं म्हणजे बरं झालो, कोस काय झालो, पिटलं आपोआप, पोराने पिटला असं, बिडीवाल्याने पिटला असं, दारू पिणाऱ्याने पिटून दिला असं, दुश्मनाने पिटून दिला असं, अशा गप्पात घरला यायला लागली. बरं जाऊ द्या, झालं झालं, बरं झालं, विशिली बरेच समजे माणसं धावून आली. आणि मग ते शांत झाल्यास मग एक जण बाई म्हणते की आणि तुम्ही नक्क आणली. समजा शांत झाल्यावर ती म्हणे काय माय त्या बुवाची ओळी कशाला पेटली असती, तुम्ही आधीच असं कोणी एखाद्याने म्हणले असते. म्हणले काय झालं, म्हणले मॅच पेटलेली वळी. आता तिला वळी न ती चर्चे का बघा बघा हानते ना आता समजे मिळून. हे जसं मग तिच्या वळी म्हणजे तिच्याकडे पाहासाठी तिनं काय केलं, तसं संतांना आपल्याकडे पाहावं म्हणून दांभिकता नाही करायची, पुढं पुढं नाही करायचं. लय संतांची अशी सेवा करायची की त्याच्या कृपा कटाक्षात आपण यावं. ध्यानात घ्या, त्याच्या कृपा त्याच्या कॅमेरा आपल्या कॅमेरा पुढे जाणं वेगळं आणि कॅमेरा आपल्या पुढे येणं वेगळं. जी शहाणी माणसं बसतेत ना लग्नात, कॅमेऱ्याच्या पुढे बोलत नाहीत, कॅमेरा त्याच्याकडे येत असतोय थोडं 5-10 मिनिटांनी. पण लेकरं येत ना ते कशी करतात, हुड लेकरं कॅमेरा जिकडे जिकडे पळत येत, आणि मग कॅमेरावाला म्हणतो बाजूला बाजूला, तर कॅमेरा त्याला फ्लॅश मारतो त्याला, हा झाला तुझा फुटण्याला जा, हे चमकीतो कुठून नाही काही बरंच माझा कॅमेरा कसा फुट निघत. म्हणून तसं आपण संतांची अशी सेवा करावं की संतांची कृपा दृष्टी आपल्याकडे वळावं. आपण त्याच्या पुढे पुढे नाही, त्याच्या पुढे कॅमेऱ्यात नाही जायचं, त्याला दुसऱ्या लोकांचा उद्धार करायचा असं, आपल्यापेक्षा अधिकारी दुसरे असतील, आपण कमी अधिकार असत. म्हणून आपला अधिकार वाढेपर्यंत आपण संतांची सेवा करावं.
संतच आपल्याला बोलतील, संतच आपला दुःखाचा समाचार घेतील. म्हणून अशी सेवा करावं की त्याची दृष्टी आपल्याकडे आली पाहिजे ना. ते डोळ्यातील दृष्टी ते पाहती जयाकडे, त्याचे उगे भवसाकडे, परब्रह्म डोळ्या पुढे निज निवाडे उल्हासे. म्हणून बळच संतांची दृष्टी आपल्याकडे ओढून घेऊ नये. अशी सेवा करावं की संतांची कृपा दृष्टी आपल्याकडे वळाली पाहिजे. बोलून घेणं वेगळं, ध्यानात घ्या, आणि त्यानं वळणं वेगळं. संतांनी दृष्टी आपल्याकडे वळविणं वेगळं आणि आपण बळत मधात मधात करणं वेगळं. म्हणून संतांची सेवा करताना दांभिकता नाही करायची. बळत संत बसले असले की तुम्हाला पाणी द्यायचं का, तुम्हाला हे कपडे देऊ का, त्याला परेशान नाही करायचं. तुम्हाला हाताला धरून तिकडे घेऊ का, अजून त्याला उठायचं असल्यास म्हणते ना ती बसलेली नाही, तुम्हाला हाताला धरून उठून तिकडे बस, आता त्याला तिकडे जायचं नाही. अशी सेवा करणारी, मधात मधात का सेवा करणाऱ्यावर कृपा होत नसती. तशी दांभिकता दाखिल्यावर माणसं पाहून, महाराज तुम्हाला काही चहा करून आणू का, पाणी द्यायचं का तुम्हाला, काल काय करू आज, नाही नाही, हे तू मग आता ओव्हर करायला लागला गाड्या, ओव्हर फॉलो हा झाला. तू काय झाला, तू सेवेच्या सेवा, तू त्रास द्यायला त्याला. ते पण सेवा करणं सुद्धा त्रास होत असतो बरं का. त्रास झाला नाही पाहिजे सेवेचा. आजकाल जास्त सेवेकरी असे दांभिक झाल्यामुळे सेवेचा बी त्रास होत असतोय. ध्यानात घ्या. एका मास्तरानं गावातल्या त्या शाळेतल्या मुलाला शिकले की, अरे बाबा तुम्ही समाजसेवा केली पाहिजे. मग पोराने विचारलं, महाराज गुरुजी समाजसेवा काय असते, आम्ही नवीनच ऐकलं. अरे म्हणले समाजसेवा म्हणजे गावात तुमच्या जे लोक आहेत त्याला काही मदत करायची. म्हणजे आम्ही काय मदत करू, अरे म्हणले एखादं म्हातारं माणूस आहे आणि त्याला ह्या रोडवरून पलीकडे जातो, रोड वाहतोय आणि त्याला सुधरत नाही, म्हणून त्याला हाताला धरून काय करायचं, पलीकडे रोडच्या पार करायचं. हे वाहन जाते ते म्हाताऱ्या माणसाला दिसत नसतंय, काठीनं चालता येत नसतं आधारानं, मग त्याची काठी धरून हाताला धरून त्याला पलीकडे पोहोचून द्यायचं. की झाली काय समाजसेवा झाली नाही की, समजा पोरानं ऐकलं म्हणले करता का उद्या समाजसेवा अशी, म्हणले करतो. मग दुसऱ्या दिवशी समजे पोरं म्हणजे केली का कोणी समाजसेवा, दुसऱ्या दिवशी प्रार्थना झालं. म्हणले हो सर समजा ना, तोर हात केली. म्हणले एक एक घेऊन सांगा. मग एक पोरगा आला, ते म्हणे मी काल एका म्हातारीला रोड पार करायला सहकार्य केलं. शबास म्हणले, टाळ्या वाजवा, बसा बस. दुसरा एक मुलगा उठला, तो आला, तो म्हणे मी एका म्हातारीला रोडच्या पार केलं हाताला धरून. म्हणले मला चांगली केली, बरं बस पण. दुसरी एक मुलगी उठली, ती म्हणली मी बी गुरुजी काल एका म्हातारीला रोडच्या पार पलीकडे केलं. तू आता दृष्टांत सांगितलं, तेच म्हणले तेच केलं का तुम्ही, समजे ना. म्हणजे आम्ही दृष्टांत म्हणून सांगितलं होतं की एखाद्या म्हाताऱ्या माणसाला रोड तसं सहकार्य करा कोणतं बी. बरं म्हणले काय नाही, बरं झालं हे का करणार, पण इतकी म्हातारीच आपल्या गावात नाही. कारण की 50 जणांना 30 सेवा केली, 50 जणांनी सांगितलं, पोर नवीन पोर आहे ना, 50 विद्यार्थी होती की आम्ही एका म्हातारीला काय केलं, रोडच्या पार केलं. म्हणले 50 तर म्हातारी आपल्या गावात नसते ना, बरं 50 म्हातारी रोडच्या पलीकडे झालं, कशी निघली होती त्या टायमाला तुमचे. म्हणले समद्याने वेगवेगळ्या माणसाला रोडच्या पार केलं का, नाही. म्हणले एकाच म्हातारीला केलं. आता 50 जणांनी एकाच म्हणजे 50 जणांचं काय काम आहे, तुमचा रोड गट भरला असेल 50 जण म्हातारीच्या भोवताला मावळावानी आग्या मावळावानी. इतक्या जणांचं काम आहे, दोघा एक नाही तर दोघा जणांना धरायचं. नाही नाही म्हणली ती येईच ना, आम्ही पळत पडून आणली. आता म्हणले कोण, म्हणले त्या अंगणात बसलेली होती आणि आम्हाला सेवा करायची तिची, तुम्ही सांगितलेली समाज सेवा. तिला पळत उठिलं, ती आरडू लागली, रडू लागली, आम्ही ओढीन काढीत रोडच्या पलीकडे उन्हात नेऊन बसली. हा म्हणले ही समाज सेवा झाली का, ही समाज दुष्टाचा झाली काय. सेवा गुरुजीने सांगितलं सेवा करायची, बरं याने केली की नाही, म्हाताऱ्या माणसाला पार केलं की नाही. अरे पण त्याला जातच नव्हतं ना, रोडच्या पलीकडे जायचं होतं का म्हातारीला, आणि तिला जात नव्हतं, हिने केलं मानल्यावर सेवा झाली का दुश्मनी झाली ती. सावलीतली म्हातारी उन्हात देऊन बसली त्यानं. पण पुन्हा वापस तिला पुन्हा यावं लागलं, तर एखाद्या ट्रकनं धडकीला असतं येताना, तर मग ट्रॅक्टरनं कशानं.
ही सेवा झाली का? ही दांभिकतेची सेवा आहे. कोणची? याला दांभिक ढोंग म्हणते, त्याला सोंग म्हणते, दाखवी नाही. जसं त्या गाडगे बाबा स्वच्छता अभियान मध्ये मागे फोटो येत होती, चांगले चांगले आमदार खासदार असा झाडणी घेऊन फोटो काढी जाईल, फोटो काढून सरळ झाडणी द्यायच्या हातात. आणि मग ते फोटो मोठमोठ्याला लागली असे कान्या कोपऱ्याला की समाजसेवा केली आहे. यानं समाजसेवा फक्त झाडणी धाडण्याची केली, ती झाडणी मी धुवून आणलेली होती. कवाच नाही झाडलेली, झाडणी नवी होती ती, त्या नव्या झाडणीनं काय केली त्यांनी? फोटो काढली. ही ढोंगाची समाजसेवा आहे, ढोंग आहे ती. अरे सेवक दाखवीत नसतो, सेवकाची सेवा सद्गुरूला दिसत असते, सद्गुरू जेव्हा ती सेवा पाहत असते परमार्थातली, तेव्हा त्याचं कल्याण होत असते. म्हणून ते पाहती जयाकडे त्याचे उगे भवसाकडे, पर ब्रह्म डोळ्या पुढे निज निवाडे उल्हासे. तसं संत दिसले की ग्रंथ उघडून पाहायचं, माणसं दिसली की माल जपीत बसायचं, लोक दिसले की देवाला दर्शन घ्यायचं, प्रदर्शना घालायची. ही दांभिकतेची सेवा आहे. तसं नाही, अशी सेवा करायची की कोणी आपली सेवा पाहू नाही, देवाला आपली सेवा दिसती, संतांना आपली सेवा दिसत असते. म्हणून अशा प्रकारच्या सेवा पूर्ण झाल्यावरती आपल्याला कृपादृष्टीनं पाहतील, तर मग मात्र आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, असा त्याचा अर्थ आहे. तेथे साधन चतुष्ट सायास, न पाहती शास्त्र चातुर्य विलास, एक धरीला पुढे विश्वास, स्वय प्रकाश ते करीती. अत्यंत महत्वाचा विषय, जरा लक्ष देऊन ऐका. 10 मिनिटं वेळ, अजून आपल्याला 10 मिनिटात विषय संपतो. महाराज म्हणतात की सद्गुरूची सेवा जर भावनेने केली आपण, ध्यानात घ्या माय बापू, हे पहा मोक्ष केव्हा भेटत असतो? साधन चतुष्टे संपन्न होऊन सद्गुरूची संगत करणाऱ्याला, श्रवण करणाऱ्याला मोक्ष होत असतो. असं विचार सागरात, पंचदशीत, व्रती प्रभाकरात अनेक प्रक्रिया प्रकारांना सांगितले, पंचकरणादी ग्रंथांना सांगितले की साधन चतुष्टे संपन्न होऊन सद्गुरूकर श्रवण करा, मनन निध्यासन तत्व पदार्थ शोधन करा, बहिरंग अंतरंग पूर्ण साधन कंप्लीट करा, त्या वेळेला मोक्ष होत असतोय, ब्रह्मज्ञान होत असतोय, असं अनेक ग्रंथात सांगितले. ध्यानात घ्या माय बापू. पण इथं नाथ महाराज म्हणतात, अरे ते शास्त्रानं सांगितलेलं लांब राहू द्या, संताकडे तुम्ही गेले तुम्हाला काहीच कळत नाही, काहीच येत नाही, पण भावनेनं आणि इमानदारीनं तुम्ही संतांची सेवा करता, संतांची संगत करता, तर काही तुम्हाला साधनाची गरज नाही, सर्व आपोआप होते. संतापाशी सर्व साधना आपोआप होते, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. नुसती संतांची सेवा केली भावनेनं, नम्र भावनेनं, अहंकार दौडून, तर काहीच करायची गरज नाही. काही करायची गरज नाही म्हणजे साधन चतुष्टचे अधिकारी, विषय, प्रयोजन हे जे आणि अधिकार्यानं करायची जी साधनं आहेत, श्रवण, मनन, निध्यासन, किंवा अधिकाऱ्याचे जे लक्षण आहेत, काय अधिकाऱ्याचे लक्षण? विवेक, वैराग्य, समाधी षष्टक आणि मुमुक्षत्व, ही साधन चतुष्टी. ह्या साधन चतुष्ट्या त्याच्याकडे नसल्या, पण त्यांनी भावनेनं संतांची संगत केली, संतांची सेवा केली. जसा गावबा होता, असे सकाराम बाबाकडे बी काही भक्त असतील, भोळे भाळे, काहीच कळत नाही पण संतांची सेवा करणारी. महाराज आपोआप साधन चतुष्ट्या त्याच्याकडे येतात, संतांची सेवा करण्याकडे. म्हणून संतांची सेवा करताना मला वाटतं तुकाराम महाराज, नाथ महाराजांचा अभंग आहे की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि काय होईल महाराज? साधन चतुष्ट नाही, येणे साधती साधने, तुटती भावाची बंधने, सर्व साधन होते संतांच्या पायाला लागल्यावर. विवेक होतो आपोआप, वैरागी बी आपोआप होतंय संतांच्या संगतीत, शमदम बी आपोआप येते संतांच्या संगतीत, आणि मुमुक्षता बी प्रगट होते संतांच्या संगतीत, संतांची सेवा केल्यावर. म्हणून महाराज म्हणतात, ते साधन चतुष्ट्या सायास, न पाहती शास्त्र चातुर्य विलास. त्याला शास्त्राची दृष्टी, चातुर्य, कलान, शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे, शब्द ज्ञान झालं पाहिजे, परोक्ष ज्ञान झालं पाहिजे. हे काही सर्व आपोआप होते संतांच्या संगतीत, सर्वच आपोआप होते, काहीच करायची गरज नाही. म्हणून संतांची संगत करा, संतांची सेवा करा. ते साधन चतुष्ट सायास, न पाहते शास्त्र चातुर्य विलास, एक धरीरा पुरे विश्वास, स्वय प्रकाश ते करीती. संत नुसता विश्वास धरा संतावर. म्हणून
भाव धरी तया तारील पाषाण. म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास. तुकाराम महाराज म्हणजे फक्त संतावर विश्वास धरा. संतावर विश्वास धरून त्याची जर सेवा केली तर सर्व आपोआप होते. सर्व शास्त्राची दृष्टी आपोआप येते. म्हणून पहा, ध्यानात घेणारा दृष्टांत गावोबा साधा बाळा भक्त होता. नाथ महाराजाच्या चरित्रात असा उल्लेख आहे गावोबाचा की तो फक्त पोळ्या खासाठी गावोबा तिथं आलता. कारण नाथ महाराजाच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता देवाला मंदिरात. आणि गावोबाला लहानपणापासून गरीब घराण्यात होता तो, त्याला पुरणपोळी लय आवडायची. आणि त्या मायबापाला पिढा झाली की याला गोड पोळी कुठून खाऊ घाला. रोज त्या काळात काही अशा फॅक्टऱ्या नव्हत्या, मोठाले गुऱ्हाळ नव्हते, इतक्या बागायती जमिनी नव्हत्या. त्या काळात काही पैठणला तळ बी नव्हतं, हे जायकवाडी नाथ तलाव नव्हता, नाथसागर. म्हणून दुर्मिळ होतं ते पुरणपोळीचा स्वयंपाक. हरभऱ्याचं जास्त पीक नव्हतं आणि ऊसाचं जास्त पीक नव्हतं आणि गव्हाच्या जास्त काही पिका नव्हत्या. बागायती जमीन कमी असल्यामुळं ज्वारीचा जास्त, महाराष्ट्रामध्ये जास्त ज्वारीचं पीक होतं. शाळूच्या भाकरी खायच्या किंवा फोंडीच्या किंवा हायब्रिडच्या आता झालत्या माग किंवा मिलू. म्हणून अशा प्रकारचा आहार होता. आणि त्या गावोबाला तो पोळी त्या गरीब कादारला की म्हणे तुला पोळी घालता ना. मग त्याला लक्षात आलं की नाथ बाबा श्रीमंत वैभवशाली आहेत, त्याची रोज पोळीचा निवद असतो, याला सेवा करायला. तिथं ठेवा ते निवद का खायना नाही तर निवदासाठी एखाद्या त्याच्या सेवा म्हणून देते रोज पोळी त्याला. म्हणून त्या मायचा बाप घेऊन आला की महाराज त्या पोराला सांभाळा. म्हणजे काय काय करायला तू. म्हणजे त्याला रोज पोळी लागती खायला. आणि आमची इथं काय बाजरीची भाकर पण मुश्किल आहे आम्हाला खायला, बाजरी पण आम्ही भीक मागून खातो. आणि पोळीचा कसा जन्माला कोण असा, पहिल्या जन्मातला ब्राह्मण होता का कोण होता कोणता हो, ह्याला पोळीशिवाय आवडत नाही, रोज पोळीच द्या म्हणतो. पुरणपोळी ती बी साधी नाही. मग तुमच्या याला काय काम सांगायचं तर सांगा, पोटावर ठेवायला काही देऊ नका, मला काही देऊ नका, पण याला जोहरक पोळी जोपर्यंत आवडीची जोहरक द्या. आणि जावा पोळी नग म्हणून मला साधं खाजं तेव्हा आमच्याकडे पाठवून द्यावं. याच्याकडून काय काम घ्यायचं त्याच्या. म्हणजे राहू द्या, काय हरकत नाही. मग त्या गावबाला देवपूजा करायला आणि तो पोळीचा नैवेद्य नेऊन खाला ठेवलं. त्याला रोज पोळी देत होते कोण, आणि साधा भवा येडा भवा. आता थोडा चतुर असता तर त्यानं मन आवरला असताना काय करायची पोळी म्हणून, पण याला मन आवरतच नव्हतं. असा भोळा होता, पोळीच खायचं म्हणते. म्हणून नाथ बाबा तिथं पोळीवर राहिला. त्यानं माई बापून घरं सोडून दिलं, पोळीवरच राहिला. तसं कुत्र भाकरीवर राहतो, कुठे भाकरी टाकल्या की तसा तो गावबा पोळीवर तिथं राहिला, रोज पोळीचा निवद खायचा. आता येडा भोळा, त्याला काय पण सेवा. आणि नाथ बारदाची इतकी भक्ती त्याला, प्रांजळ भक्ती की नाथ बाबाकडे डोळे भरून पाहता, दर्शन घ्यायचा भावना की नाथ बाबा साक्षात महाविष्णू आहे, साक्षात देव आहेत, अवतारी पुरुष आहेत, गुरु आहेत, संत आहेत, अशी त्याची भावना. आणि भावनेने इमानदारीने सेवा करायचा. नाथ बाबाकड उच्च कोटीचे लोक, संत होते, महात्मा होते, संस्कृत प्राकृत शिकणारे लोक, वेद उपनिषद संहिता गीता ज्ञानेश्वरी याचा अभ्यास करणारे, पाठ प्रवचन वरती प्रभाकर वगैरे ग्रंथाचा चिंतन करणारे, सखोल शेडलिंग पूर्वक चिंतन करणारी मंडळी होती. मोठमोठ्याने विद्वान लोक नाथबाबाकडे होती. आणि तो गावबा आपला असा पोळ्या खासाठी आलेला साधा भोळा. आंघोळ करायचा लवकर, तोंड धुवायचं नाही, कपडे तशीच मळालेली, फक्त पोळी कवा होती पाहता, पोळीचा वास आले की तिकडे जायचा. असा नाथ तो गावबा. मग समदे विद्वान लोक ध्यानात घ्या. आणि त्या विद्वानामध्ये हो बी त्याच्यातच नाथ महाराजांचा शिष्य बांधला. पण एकातोड एक शहाणी चातुर्य संपन्न, शब्दाचा अभ्यास त्याच्याकडे, शब्दाच्या जंगलात शिरलेली विद्वान एकापेक्षा एक, शिकलेली एकापेक्षा एक, व्याकरण न्याय, कोणी पातंजल, कोणी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य, कोणी तर्क असं करणारी. पण या गावबा साधा भोळा, भोळा भाळा भक्त. मग नाथ बाबाला एका दिवशी कुठतरी बाई गावाला जातो, रोज तिथं पाठ घ्या. आता तर म्हणले, अरे समजायला म्हणले की अरे मला 2-3 दिवस आता कुठतरी जायचंय, तर हे आपला पाठ चालू आहे रोज वेदांताचा, तर हा पाठ कोण घेईल, मला वाटतं की कोणतरी घ्यावा. तो समजे लोक हे नाथ महाराज काय करायचे माझं सांगायचं राहिलं आधी. त्या गावबाला भोळा बाबडा असल्यामुळे लय जीव लावायचे, जवळ यायचे, थोपटायचे, माझा गावबा माझा गावबा म्हणायचे. गावबा नाव त्याचं घ्यायला वाटलं आपण इतके हुशार, आपल्याला कुरवाड येत नाहीत, आपल्याला कवा चांगलं म्हणत नाहीत नाथ महाराज, आणि ते शेंबूड लवकर शिकरीत नाही, आंघोळ करीत नाही चांगलं, असं नुसतं खाण्यासाठी आलेलं खादाड. आणि त्याला गावबा गावबा, गावबा आला का गावबा बसला का, त्याला लय माया लावते. त्याच्यातच काय नाथ बाबा
काय संत एवढी मोठी, आम्ही किती प्रवचन सांगतो, किती ग्रंथ पाठ केले आम्ही, किती विद्वान आहेत आम्ही, आमचं गावा नाव घेत नाहीत, कवा आम्हाला कुरवा येत नाहीत, कवा शाबासकी येत नाहीत, आणि त्या गावा मला काहीच येत नाही ना. आणि मग योग आला, नाथ बाबाच म्हणली होती की आज पाठ कोण घेईन, आता 2-3 दिवस जातो घेऊ वेदांताचा पाठ कोण घेईन. तर मग ते दोघं तिघं खडूस पानानं नाथ बाबाला म्हणली की ते आपला गावबा आहे तुमचा पडशीचे तो घेईन ना. त्याला म्हटलं आता कसं अडकलं आपल्याशी, आता येतोय गाव म्हणतो आता, हा यायला कळलंच नाही आमची किंमत, आता कळलं चांगल्याची किंमत वेळ आल्यासच कळती, असं यायला वाटलं. म्हणून ते म्हणले की आहे ना गावबा तुमचा, गावबा तो शिशी तुमचा पडशीचे. म्हणले तुम्ही बी तसे पडशीचे, तो बी आहे, पण त्याला घेऊ द्या का बरं, तो घेईन म्हणले. हा म्हणले सांगा ना त्याला. म्हणले आता हाशाच करायचा, आता कसा बसतो कसा यायला, कवा ग्रंथ पाहिलं नाही, कवा शब्दाचे अर्थ कळत नाहीत, कवा वेदांताचं चिंतन केलं, नुसत्या पोळ्या खासाठी आलेल्या, नुसती भावना नाही राहिलेल्या चिटकून. बरं म्हणले हा घेऊ द्या गावबा. हो म्हणले गावबा घे. बरं गावबा म्हणले मी आता 2-3 दिवस गावाला चाललोय, रोजचा पाठ माझा घ्या तर तू घे. ते म्हणले आधीच बोलतो तुम्ही म्हणतात घेतो बाबा, मला काय कळत म्हणले, कळत नाही काय पण घ्यायचे कळण, त्याचं सांगतात ते सांग. बरं म्हणले सांगतो. याला म्हटलं हशाच करू आपण, आता कुठे बी आवडू यायला, आता गावबा का सांगतो नाथ भागवताचं चिंतन कोण सांगणार रे माझ्याशिवाय, असं यायला वाटलं. आणि मग गावबा सांगायला बसला की त्याला आपण आता हास्या करू, त्याचा समजा माणसात फजिती करू त्याची, अशा प्रकारचं यायला वाटलं ह्या विद्वान लोकायला, बाकीच्या शिष्याला, पट शिष्याला जे वेदांताचा अभ्यास करणार होती. मग नाथ बाबा गेलेली गावाला, पाठाची वेळ झालेली, सर्व मंडळी श्रोते मंडळी आलेली, आणि सर्वांना भजन सुरू केलेले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. असं भजन चाललेले, गावबानं नाथ महाराजाचं स्मरण केलेले, देवतेचं दर्शन घेतलेले, आणि व्यासपीठावर गावबा बसलेली, नाथ बाबाचं स्मरण करून, गुरुला अंतःकरणात धरून, गुरुची निष्ठा राखून ना गावबा, गुरु येत तर काहीच नाही, भाव नाही, पण गुरुची आज्ञा आहे, गुरुची आज्ञा म्हणून बसलेत की गुरुनं सांगितलेलं काम करायचं. त्याला आतापर्यंत नाथ बाबा फक्त हे पोळीचा निवद घेऊन देवापाशी ठेव, पाणी फिरून येईन, ही पोळी खाईतच म्हणत होती, तिथं ऐकत बी होता तिथं, ते निवद घे पोळीचा आहे पानावर लाकणीच्या, आणि देवा पुढे ठेव, तिथं कुटका मोड, ते बी त्याचं हुकूत होतं सांगितलेलं, आणि पाणी फिरीत आहे, आणि येऊन हे पोळी तुला वाढून घेऊन वाढल्याला ताट खात जाय, पोळी तुला खासाठी आला ना तो, हा म्हणला खातो खातो, मग इतकं काम ती बिनचूक करीत जाईल. हीच आज्ञा पाळली त्यानं आतापर्यंत, आणि नाथ बाबाची सेवा केली सांगितलेली, आणि आज नाथ बाबाने ही सेवा करायला सांगितली, हे पाठ ही, तर ही आज्ञा कशी मला गुरु वचन न मोडी बोलिली ती, तुकाराम महाराज जशी म्हणतात त्याप्रमाणे वचन नाही मोड, त्यांनी गुरुची आठवण करून बसलेला आहे, वेदांताचा ग्रंथ समोर घेतलेला आहे, समध्याने हरिराम झालेले, गजर झालेला आहे, बुका घातलेला आहे, नाथ महाराज समजून व्यासपीठावरल्याला हार घातलेला आहे, आणि त्यांनी व्यासपीठावर बसून ग्रंथाचं मंगल सुरू केले, आणि ग्रंथाला सुरुवात केली की काल नाथ बाबांना आपल्याला इथपर्यंत हा विषय सांगितलाय, आणि पुढे त्यानं सिद्धांत मांडायला सुरुवात केली. ह्याला वाटलं आता गोसन मग गोसन त्याचं हुकण, हे समजे टक रागून पावला जसा बैलाचं फुटल्याला कुंकुने, ढोपर कुंकुम फुटलेले पाहतो, आया पाहिलेलं कुंकुने, साईडला कुंकुने, तिकूनच त्याला टाकायचं असतं ना, घ्यायचं असतं ना, कावळ्याला काय करायचं असते, उन्हाची वाटी करी असते जशी, तसा हे ऊन पाहत होती की कुंकुन, पण ना काय गावबानं वेदांताचं चिंतन सांगितलं, बिनचूक याच्या चुका याच्या लक्षात आल्या, त्या वहीवर इतकं वेदांताचं आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ब्रह्म आत्म एक कसं आहे, जग खोटं कसं आहे, आपण देवान वेगळे कसे आहेत, शब्दकोशाचं निरसन कसं करायचं, जग मिथ्यात्व नित्य कसा करायचा, आत्मा ब्रह्मरूप आहे कसं ओळखायचं, महावाक्याचा वाच्यार्थ कसा, लक्ष्यार्थ कसा, वाच्यांश काय, लक्ष्यांश काय, लक्ष्यार्थ काय, लक्ष अलक्ष्य कसं आहे,
अज्ञानाचं खंडन, शब्दाचं खंडन, ज्ञानाचं खंडन, बोलण्याचं खंडन, गुरु शिष्यपणाचं खंडन, वेदशास्त्र गुरु कसे खोटे आणि एकच ब्रह्म परमात्मा कसा निरपेक्ष, अव्यक्त, निराकार, नाही जे आकार असो, त्याच्या पुढं पूर्ण चिंतन सांगितलं, सगुणापासून ते निर्गुणापर्यंत, कार्य कारण अधिष्ठानापर्यंत पूर्ण चिंतन सांगतो. बाकीची प्याकोच झाली माणसं की नाथ बाबापेक्षा बी सरस, नाथ बाबा तर इतकं हलवार सांगत होते, हे तर कतू सांगू लागला. आणि मग त्याला अधिकार कळाला, सर्वांना आपापल्या टोप्या काढल्या आणि नाक घासली, त्याच्या पुढे दर्शन घेतलं की बाबा 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 काय तुझी गुरुनिष्ठा, आणि तू असा दिसत नव्हता. अरे दिसतंय तसं नसतंय. हे चार लोक पुढचे लोक बोलत असतील की आम्हाला कळत, अरे सर्व जर भाव असला तर सखाराम बाबाचा प्रसाद सर्वांना नाही. नाही संत तो माघाच्या त्यांचं वाल्याकडे जास्त लक्ष देते. जसे गुरुजी कोपऱ्यात बसतो असतो, एखादा पोरगा त्याला येत नाही तो शिकायला, त्याला जास्त उठलंय तू. तसे संत जे अनाधिकारी त्याची जास्त काळजी करते. पहा ना पसायदानामध्ये ज्ञानेश्वरीचा शेवटला खळालाच पहिला नंबर लावला. पसायदाना जे खळांची प्रसाद कोणासाठी मागितला? खवायसाठी. चांगल्याला काय मागायची गरज आहे? माय कान्ह्याला जास्त काळजी करते का जो 10-11 वर्षाचा आहे त्याची? तान्ह्याला 5-5, 10-10 मिनिटाला पाहिजे ती. पहा ना, तान्ह्याला पाहिजे ती. जो खेळतोय त्याला काला करून देती. जो ढोराकडे त्याला नेहरी चटणी संग बांधून देती. याला दुधाचा चारा, याला गाईच्या दुधाचा काला, याला ठेसा भाकर देती, खारण ठेसा बांधून गुराखी त्याला. आणि जो ताण आहे त्याला गाईचं नाही, स्वतःच अंगाचं दूध पाजती. छातीला लावून अंगाचं दूध मायानं पाजती पदराच्या आडंगी. लहान्याला ताण्याला उघडा काला चुरून देती. गाईचा स्वतःचा नाही, गाईच्या दुधाचा खेळणाराला. आणि ढोराकडे जाणाराला तर ठेसा भाकरच देती. बरं तिने तिची येतात का नाही? कोणाची? तिनेवर प्रेम केलं. हा त्याला तसंच प्रेम लागतंय. तो नेहरी ठेसा भाकर घेऊन तिकडे 11 गाईला सांभाळताना खाणार आहे. याला ठेसा भाकर जमणार नाही, हा गोंड लागण याला दुधाचा काला द्याला. आणि याला तो दुधाचा काला पण सहन होणार नाही. हे लय बारीक, याला अंगचाच दूध पाजते, अंगावरलं दूध पाजते. त्याप्रमाणे जे अनाधिकारी येते, पालक येते, लहान आहेत, त्याला संत जास्त जीव लावित असतात. म्हणून महाराजांनी सांगितलं की काहीच करायची गरज नाही. संतांची सेवा जर मनोभावी केली तर त्याला संत सर्वस्व फल देत असतात. स्वयंप्रकाश ते करीत असतात. ते जगा माझी सदा असती, जीव मात्रा ते दिसती, परिविकल्पाची ठकेती नाही म्हणती नास्तिके. अशी जे संत आहेत ना, ते संत जगात नेहमीच असतात. संतांचा तुटवाडा कधीच नाही. नेहमी संत आहे जगात. परंतु जे नास्तिक आहे, जे पापी आहेत, त्याला दिसत नाही. त्याला वाटतं कशाचे संत आले. आपण तसेच लोक, जशी दृष्टी तशी सृष्टी. त्याला संतांची ओळख नसती. म्हणून महाराज म्हणतात ते जगा माझी सदा असती नेहमी संत, पण जीव मात्रा ती दिसती. सर्व जीव मात्रामध्ये असतात ते, परी विकल्पिती ठकविती नाही म्हणते नास्तिक. जे नास्तिक असतात, कशाचे साधन हे बोंधू तर याच्या काय नाईट लागले, हे महाराज लोक चांगले असतात का, अशा प्रकारे विटंबना करते. आणि त्याला ते नास्तिक असल्यामुळे त्याला कळत नाही संत गावात आहे, जगात आहे. परंतु संत नव्हती जगात. माणसात्यासारखे इतर माणसासारखे नसतात. परंतु जे पुण्यवान आहेत, जे शुद्ध झालेली, जे नामचिंतन केलेले, त्याला देवाची कृपा संपादन केलेली, त्यालाच ते ओळखू येत असतात. अशा प्रकारचे संत आपल्या मध्ये आहेत. जसे आपल्या गावात सखाराम बाबा होऊन गेले, तिकडे विश्राम बाबू होऊन गेले, रंगनाथ गुरुजी महाराज होऊन गेले, वक्ती बाबा आपल्या विदर्भात होऊन गेले. तसे आमच्याकडे केशव महाराज, बाबूराव महाराज होऊन गेले. आता सध्या बापूराव महाराज पुरतूरकर, ज्यांची आम्ही सेवा करतो, ज्यांचे आम्ही श्रवण केले, ज्यांची आम्ही संगत केली, ज्यांच्यामुळे आपल्याला इथपर्यंत बोलता आल्या, आम्हाला काही 4 गोष्टी लक्षात आल्यात, त्याच्या कृपेनं ती बापूराव महाराज पुरतूरकर असे जाजवले संत. जसे सखाराम बाबा, जशी वैराग्यवान सांगतात तुम्ही, तसेच वैराग्य मूर्ती. तसेच बोधावर दुसऱ्या बडबड करीतच नाही, दुसऱ्याच बोलतच नाहीत. बोलते ते तत्वज्ञानच, बोलते ते आपल्या स्वरूपाबद्दल. त्याला संत म्हणाव. संत कशाला म्हणाव?
महाराज म्हणते संत कोणला म्हणाव, आपणा पारिखे नाही ते आपल्या वाचून दुसरं काहीच बोलत नाही, आपलीच भेट घेतात ते. तू कोण आहे, तुझं खरं तुला समजायला काय, तू आहेस कोण. आपल्याबद्दलच ते बोलतात, बाकीचे लोक आपल्याबद्दल बोलतच नाहीत, आपल्या पसाऱ्याबद्दल बोलतील. हे पहा, तुमच्या इथं पाहुणे आले, तुमच्याबद्दल बोलतील का? नाही. हा, किती काला होतात म्हणजे सोयाबीन बद्दल बोलली. पोरग पाहायला पाहुणे आले, किती तुम्हाला रान, तुमच्याबद्दल नाही बोलली, पोराबद्दल बी नाही बोलली, रानाबद्दल बोलली. घ्या लय झाले किती तुम्हाला पोरं, तुमच्या पोराबद्दल बोलली, तुम्हाला नाही बोलली. कुठेली तुमची सासरवाडी बद्दल बोलली, तुमच्याबद्दल नाही बोलली. आपल्याबद्दल फक्त संत बोलते. तुम्ही कोण आहे, तुम्ही कुठून आले, तुमचं स्वरूप काय, हे फक्त संत बोलते. दुसरी आपल्याबद्दल बोलतच नाही, आपल्या फापट पसाऱ्याबद्दल बोलते. आणि आपण बी त्याच्या फापट पसाऱ्याबद्दल बोलतो. फक्त संतच आपल्याबद्दल बोलतील. म्हणून महाराज म्हणते, आपणा पारिखी संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखी नाही तेथे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. म्हणून याप्रमाणे असं जीव मात्राचं कल्याण करण्यासाठी संत आलेले आहेत, पण नास्तिकाला ओळखीत नसतात. म्हणून आपण नामस्मरण करावं, आपण देवाचं दर्शन घ्यावा, आपण देवाचा भाव धारण करा, आपण हरिपाठ काकडा घ्यावा, जेणेकरून आपलं अंतःकरण शुद्ध होऊन आपल्याला संत ओळखू येतील आणि त्या संतांची सेवा घडून संतावर आस्था राहील. म्हणून आपण आपल्या सखाराम बाबावर आस्था ठेवू आणि सखाराम बाबा सारखे जे कोणी चिंतन सांगत असतील त्यांचं चिंतन ऐकून आपण सखाराम बाबा ज्या मार्गाने गेली आणि ज्या आनंदाला पोहोचले, साधू संत गेली आनंदी राहिली, त्याप्रमाणे आपण देखील आनंद रूपाला प्राप्त होऊ. ध्यानात घ्या मायबापू, या 7 दिवसामध्ये आपण जे चिंतन ऐकतो, जे भागवत ऐकतो, त्या भागवताच्या चिंतनाच्या सहाऱ्यानं आपल्याला आत्मकल्याण होणारे, आपल्याला आत्मलाभ होणारे, आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणारे आत्मज्ञान, तर त्या आत्मज्ञानाला आपण प्राप्त होऊ. रोज आपण आतापर्यंत गणपतीचं स्तवन, सरस्वतीचं स्तवन, आता संतांचं स्तवन चालू आहे. दुपारच्या सत्रात देखील संतांचं स्तवन होईल. आणि या 7 दिवसामध्ये फक्त मंगलाचरण होणार आहे आपलं, कारण नाथ महाराजांना विस्तारित असं नाथ भागवत केलेले. गणपती संपला, सरस्वती संपली, आता संतांचं स्तवन चालू आहे. आणि संतांचं स्तवन झाल्यानंतर आराध्य दैवत जे त्यांचं स्तवन, नंतर मग जनार्दन स्वामीचं त्यांच्या गुरुचं स्तवन करून आपलं हे पाठ संपणार आहे. आणि पुढच्या वर्षीसाठी मग नंतरचा नाथ भागवत जे ते चालू होणार आहे. कारण नाथ बाबा ज्या मार्गानं, ज्या वव्यानं, त्याने ज्या ओघानं वडलेले, त्याच वाघानं आपल्याला जाणे पाठाला. म्हणून नाथ महाराजाच्या मार्गाप्रमाणे आपण संतांच्या स्तवनावर आजचा पाठ इथं थांबायला लागलो. उद्याचा आज दुपारचा पाठ देखील संतांच्या स्तवनावर होणार आहे. आणि आज पाठ 3 ते 4 होणार आहे, कारण मला आज बाजूला कीर्तन असल्यामुळं जाणं आहे. म्हणून 3 वाजता राहील तिथे, याचं 3 ते 4 पाठ होईल. नंतर महाराजाचं प्रवचन होईल. 4 वाजता मी कीर्तनाला जाऊन उद्याच्या पाठाला पुन्हा हजर होणार आहे. तर उद्या पुन्हा 9, 9:30, 9:15 दरम्यान पुन्हा आजच्या सारखा पाठ चालू होईल. तर या पाठाचं श्रवण करून आपण नाथ भागवताचा या लाभ घ्यावा आणि भागवताचं चिंतन ऐकून कृत कार्य हो. जसा परीक्षिती त्या शापातून मुक्त झाला, तसं आपण ह्या संसारातून, संसाराच्या दुःखातून, जन्म मरणाच्या तापातून मुक्त होऊन सखाराम बाबा सारखंच जीवनमुक्त दशेला प्राप्त व्हावं, हा त्या पाठाचा लाभ आहे. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु सखाराम सर्व संतन की जय. विठाला 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 विठाला. आता विश्वात्मके देवी